आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर। विजय मल्ल्या यांच्या विरुद्ध CBI पाठोपाठ आता ED म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने कारवाई केलेली आहे, FIR दाखल केलेला आहे। विजय मल्ल्या म्हणतायत की मला अशा प्रकारे टार्गेट केलं जात आहे, माझा काहीच दोष नाही, पण किंगफिशर एअरलाइन्स बुडवली आहे त्यांनी आणि त्यासाठी जे कर्ज घेतलं होतं ते इतर ठिकाणी वापरल्याचा संशय आहे। पण विजय मल्ल्या हे अशा प्रकारचे एकमेव उद्योगपती नाही आहेत। इतर अनेक उद्योगपती ज्यांनी बँकांचे लाखो करोडो रुपये बुडवलेले आहेत असे यादीच तयार केलेली आहेत। आज आपण चर्चा करणार आहोत अशा उद्योगपतींना राजकीय संरक्षण मिळतंय का, या उद्योगपतींवर कारवाई काय झाली पाहिजे, कायदा अपुरा पडतोय का, हे वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेमध्ये घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत अत्यंत नामवंत पाहुणे। माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश आखे, सत्ताधारी पक्षाची काय भूमिका आहे ते सांगतील। माझ्यासोबत या विषयातल्या दोन तज्ज्ञ व्यक्ती आहेत। एक आहेत ते रवी श्रीवास्तव। रवी श्रीवास्तव हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत, पण त्यापूर्वीसुद्धा ते RTI कार्यकर्ते होते आणि RTIच्या माध्यमातून विजय मल्ल्या यांनी काय गडबड केलेली आहे हे त्यांनी सर्वात आधी शोधून काढलेलं आहे। माझ्यासोबत आहेत विश्वास उटगी। विश्वास उटगी हे बँक कर्मचाऱ्यांचे नेते आहेत, बँकिंग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचे शब्द आज खरे ठरलेले आहेत। खरं तर त्यांना धन्यवाद अशासाठी द्यायला हवेत की अनेक वर्ष हा प्रश्न त्यांनी लावून धरला आहे। मीडिया त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता, राजकारणी लक्ष देत नव्हते, पण त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज अखेर CBI ED काहीतरी कारवाई करू लागलेलं आहे। ते आपल्याला समजून सांगतील की हे कर्ज बुडवे उद्योगपती नेमके कोण आहेत आणि कशामुळे ते कर्ज बुडवतात। माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत। मला त्यांना विचारायचं आहे त्यांच्या पक्षाची यात भूमिका काय आहे। माझ्यासोबत येणार आहेत किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते अविनाश काकडे नागपूरहून। याचं कारण एकीकडे शेतकऱ्याच्या कर्जाबद्दल सरकार अडत असतं आणि उद्योगपतींना सवलती देतं, हा काय प्रकार आहे हे मला त्यांना विचारायचं आहे। पण चर्चेला सुरुवात करतोय रवी श्रीवास्तव तुमच्यापासून। विजय मल्ल्यांचं प्रकरण 2 वर्षापूर्वी मला वाटतं तुम्ही RTIच्या माध्यमातून शोधून काढलं, आज EDने कारवाई केली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बहुत संतोष है इस बात का कि जो लड़ाई मैं पिछले 7 या 8 सालों से लड़ रहा हूँ, आज वो कुछ अपने अंजाम पे पहुँचने लगी है। मैं आपके चैनल के माध्यम से ये दिखाना चाहता हूँ कि इस घोटाले का भंडाफोड़ मैंने 4 साल पहले मार्च 2012 में ही कर दिया था। आप देखेंगे कि इसके अंदर तमाम कंपनियां जो इन्वॉल्व थी, जिनके पैसे श्री विजय माल्या जी ने डुबा दिए, वो आज इस हाल को पहुंचे हैं। आपको जान के ताज्जुब होगा कि विजय माल्या जी की नीयत किंगफिशर एयरलाइन को चलाने की शुरू से ही नहीं थी। 2005 में ये कंपनी बनी और आज 11 साल के बाद भी उस कंपनी के किसी क्वार्टर के अंदर एक नए पैसे का भी प्रॉफिट नहीं आया, जबकि और तमाम एयरलाइन चल रही हैं वो कभी प्रॉफिट में कभी लॉस में जाती हैं। कारण क्या था कि इनको इस पैसे को, सरकारी पैसे को, बैंकों के पैसे को इन्होंने अपने दूसरे कामों में इस्तेमाल किया। चाहे वो F1 की रेसेस हो, चाहे वो IPL की टीमें हो, चाहे वो नंगे कैलेंडर छपवाने की बात हो, चाहे वो और दूसरे F1 की बाहर की टीमें खरीदने का काम हो, इन्होंने सरकारी पैसे, जो सरकारी बैंकों का पैसा था, उसका दुरुपयोग किया। और सबसे ज़्यादा अफसोस इस बात का होता है कि यहाँ पर ही तेल कंपनियों के अधिकारियों की मिलीभगत से, मैं नाम लेना चाहूँगा, भूतपूर्व पेट्रोलियम मंत्री श्री मुरली देवरा और आज के NCP पार्टी के नेता श्री प्रफुल्ल पटेल, इन दोनों ने मिलकर सबसे पहले मंत्रालय के द्वारा किंगफिशर एयरलाइन को उधार पर तेल दिलवाने के लिए तेल कंपनियों के साथ ज़बरदस्ती की थी। इसमें नतीजा क्या होता है कि जो तेल कंपनियां थी या जो बैंक हैं, इनके अधिकारी लोग इन कंपनियों के जो इस तरह से डिफॉल्टर लोग जो होते हैं, पैसे डुबाने वाले, ये इनसे पर्सनल फेवर्स लेते हैं, ये इनसे माइलेज पॉइंट्स लेते हैं लाखों लाखों, जो ये रिटायर होने के बाद में अपने व्यक्तिगत इस्तेमाल में लाते हैं। ये ट्रैवल करने वक्त इकोनॉमी क्लास से बिजनेस क्लास में अपग्रेड किए जाते हैं। ये बातें मैं हवा में नहीं कह रहा हूं, ये बातों तो आपका कहना है ये लिखित सबूत है। रवि जी, ये आपका कहना है कि पॉलिटिशियन, बैंक ऑफिसर्स
और ये इंडस्ट्रियलिस्ट Nexus है सर, नेक्सस है connivance पूरा है पूरी। पूरी बिल्कुल। तरह से नेक्सस है बिल्कुल। सचिन सावंत मी येतोय तुमच्याकडे कारण मला तुम्हाला विचारायचं आहे UPAने या अशा उद्योगपतींना संरक्षण का दिलं पण विश्वास झुटगे आधी तुमच्याकडे येतो तुमच्याकडे भंडार आहे मोठं या उद्योगपतींच्या भानगडींचं पण मला विजय मल्ल्यांबद्दल सांगा या विजय मल्ल्यांवर काही कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय का की सगळी रंगसभेत येईल स्टेट बँक ऑफ इंडियाची आता जी कारवाई जी आत्ता आहे म्हणजे कर्नाटक हायकोर्टमध्ये त्यांनी अर्ज केला आणि DRTमध्ये पण अर्ज केला आहे की आता ते त्यांना विलफुल लोन डिफॉल्टर म्हणून ट्रीट करण्याचा प्रयत्न करतायत पण 4 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंगचं ते कंट्रोलिंग पॉईंट स्टेट बँकापुढे होता प्रतीक चौधरींनी कर्ज दिली आहेत OP भट्टनी कर्ज दिली आहेत आणि आता अरुंधतीबाई त्यांना 4 वर्षानंतर ते रिकव्हरीची गोष्ट करतायत पण मूळ मुद्दा हा की NPA का नाही ट्रीट केलं वेळच्या वेळी आणि तुम्ही CDR देणं याचा अर्थ तुम्ही कन्सेशन दिलं NPAचा CDR होणं याचा अर्थ काय NPAचं दुसरं नाव CDR म्हणजे कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग केवळ भांडवलदारांना त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करणं त्याच्यामध्ये ऑलरेडी एक कन्सेशन दिलं असतं की रिपेमेंट शेड्यूल बदलून देणं व्याजदर थोडं कमी करणं म्हणजे हे कन्सेशन द्यायचं म्हणजे जे कर्ज मला थकीत दाखवायचे ते न दाखवता ते 4 वर्षानंतर मग आता तुम्ही सांगणार की काहीच रिकवर होत नाही आहे आणि हा माणूस जगभर पैसे पाठवते आता ED त्याकडे जाऊन केस नोंदवते आज तुमचं म्हणणं उशीर झाला या कारवाईला अक्षम्य उशीर झालेला आहे आणि तिथे मुद्दा असा की त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डावर बसलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नॉमिनी हे बहुतेक साधारणपणे वरच्या दर्जाचे असतात CGMच्या वरची असतातच भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये सेक्रेटरीच्या खालचा मनुष्य नसतो मग ही मंडळी त्या ठिकाणी क्रेडिट कमिटीमध्ये असतात मॅनेजमेंटची जी बोर्डाची जी क्रेडिट कमिटी तिथे असतात ही मंडळी काय करत होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑडिट इन्स्पेक्शन दर वर्षाला होत असतं त्यांचं एक ॲन्युअल फायनान्शियल इन्स्पेक्शन रिपोर्ट बोर्डाचं बॅलन्स शीट सादर होत असताना त्या बँकेविषयी तयार होतात त्या ठिकाणी किंगफिशरविषयी त्यांचे काय उल्लेख आहेत हे जर RTI मध्ये आता उघड झाले ना तर स्टेट बँक ऑफ काय इंडिया उल्लेख सगळे काय उल्लेख आहेत कशा प्रकारचे उल्लेख प्रश्न तोच आहे ना त्यांनी इन्स्पेक्शन करून कुठेतरी तो अकाउंट पैसे भरत नाहीत ह्याचे उल्लेख असणारच आणि ते पैसे भरत म्हणजे हे नाहीत सगळं झाकण्यात आलं निश्चितपणे मला दाखवण्यात सगळं आलं. आणि सर्वसामान्य म्हणजेच माणसाचा- RBI आणि गव्हर्नमेंट नाही, सर्वसामान्य माणसं जी आहेत आपल्या आमच्यासारखी तुमच्यासारखी ही जेव्हा कर्ज घेतात छोटी कर्ज असतात 5 लाख 10 लाख हा हप्ता थकला तर बँक ताबडतोब किती कारवाई करते गाड़ी बाइक उठा के लेके जाएगा म्हणजे 180 दिवसामध्ये 2 हप्ते थकले तर लगेच म्हणजे 6 महिन्यामध्ये हा 6 महिन्यात सुरू की बाबा तुम्ही नाही भरलं तुम्हाला नोटीस पाठवतात आणि मग तकादा लावतात आणि तो मनुष्य हैराण होतो पण इथे विजय मल्ल्या 4 वर्ष त्याला 2दा CDR दिली एकदा नव्हे हे जसे म्हणाले की त्यांनी तेल कंपन्यांचे पैसे चोरले त्यावेळेस मी 2012 मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं ह्याला तुम्ही CDR देता कामा नये ह्याला जर तुम्ही CDR दिलीत ह्याला NPA नाही दाखवलं तर आम्ही सगळ्या बँकांमधून ह्याला CDR म्हणजे कर्जाची पुनर्रचना भांडवलदारांना देण्यात येणाऱ्या कर्जाची पुनर्रचना शेतकऱ्यांना देत नाहीत मोठ्या भांडवल सामान्य माणसाला मिळत नाही भांडवलदारांना माणसाला कर्जाची मिळत पुनर् नाही. ती त्यांना पूर्वी दिली आणि आता 4 वर्षानंतर NPA दाखवत आहेत पण हे कशामुळे झालं रवी श्रीवास्तव इसका कारण क्या है देखिए सबसे बड़ा कारण जो बैंकों के जो NPA का है वो ये है कि ये पूरा कॉनाइवेंस से होता है इसमें हर आदमी इन्वॉल्व है अभी क्या हुआ है कि रघुराम राजन जी ने बोला है 2017 तक बैंकों को अपनी बैलेंस शीट सब लोग क्लियर करके लाओ तो आज ये हाय तौबा मची है कि सब भाग रहे हैं कि भाई उसका पैसा कल लेके आओ उसका पैसा लेके आओ अभी इन्होंने ज्ञान संगम किया दिल्ली तो में रघुराम राजन जी का अभिनंदन करना चाहिए मगर ज्ञान संगम के अंदर भी क्या हुआ है अभी बन रहा है विचार कि ये डिफॉल्टर है क्या सरकार डिफॉल्टर्स के नाम जारी करेगी क्या सरकार उनको नेम शेम करेगी कि इन लोगों के बैंकों के पैसे इन्होंने डुबा के रखे हुए 11 लाख करोड़ रुपए आज माल्या जी बोलते हैं अरे मेरे तो 7,500 करोड़ ही हैं तुम्हारे तो 11 लाख करोड़ रुपए फंसे हुए उस पर आते हैं में उनकी बात लेकिन इनको भी बचाया किसने मेरा सवाल ये देखो आपने कहा कि राजनेता बचा रहे बैंक बड़े अफसर जो है वो बचा रहे विश्वास झुटके यांना वाचवलं कोणी मी तुम्हाला पुन्हा सांगतो मागे सांगलेला मुद्दा बँकांचा रेग्युलेटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ज्याच्याकडे संपूर्णपणे अशा मोठ्या कर्जांचं मॉनिटरिंग करतात त्यांचं बँकिंग सुपरविजन आणि त्यांच्याकडे कारवाईची पण ऑथॉरिटी आहे हो नक्कीच RBI कायद्यांमध्ये ते करू शकतात बँकांना ते फोर्स करू शकतात त्यांचा एक मनुष्य बोर्डावरती बसवलेला असतो आणि स्टेट बँक ऑफ इंडिया चेअरमनशी ते डायरेक्टली बोलत असतात शिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंग सुपरविजन बोर्ड आहे मग हे आणि शिवाय त्यांचं ऑडिट आहे पण कोणी वाचवलं
निश्चितपणे वरच्या लोकांनी. म्हणजे कोणी यांनी नावं घेतली, मुरली देवरा आणि प्रफुल्ल पटेल नाही, अशा राजकारण्यांनी वाचवलं. माझं म्हणणं आरबीआय आजपर्यंत एकही मनुष्य दोषी धरला गेला नाही या सिस्टम मध्ये, कारण ते म्हणजे सर्वांच्या वरपासून खालपर्यंत दबाव आले. कारण सर्वांना जबाबदार धरलं पाहिजे. डेफिनेटली एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या वरच्या सर्वांना जबाबदार धरलं RBI च्या पाहिजे. ऑफिसर्सना पण आणि जबाबदार म्हणून धरलं सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की 500 कोटीच्या वरचे अकाउंट्स द्या. प्रशांत भूषणनी जेव्हा रिक्वेस्ट केली तेव्हा जज ठाकूर साहेबांनी सांगितलं 500 कोटीच्या वरच्यांची यादी द्या आणि त्यांनी रघुराम राजन यांना पार्टी बनवा असा आदेश दिला. सुप्रीम कोर्टाच्या आणि आदेशानंतर हे आदेश दिला. झालेलं आणि म्हणून या महिन्याच्या शेवटी जी तारीख लागेल तोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही यादी द्यायची आहे. आणि ही यादी विलफुल ऑन डिफॉल्टरची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकांना देत नाही, ती द्यावी अशी आमची संघटना मागणी करते. आणि मी तुम्हाला आत्ता ही यादी देऊ शकतो. आपण बोलूया, त्याच्यावर येऊया. तो बैंक के हर बोर्ड के ऊपर, बैंक के बोर्ड के ऊपर इंडिपेंडेंट डायरेक्टर्स होते हैं. उनका क्या रोल होता है? वो क्या चेक करते हैं कि इन्होंने किसको लोन दिया है? वो क्या खाली सरकार की तरफ से वहां पे आपका कहना है मीटिंग objection अटेंड क्यों करने नहीं के लिए? लिया? बिल्कुल. उनको उन्होंने क्यों नहीं ऑब्जेक्शन लिया? ठीक है. बैंक की यूनियंस ने क्यों नहीं ऑब्जेक्शन लिया? उनकी तो दालोटी का सवाल है, वो क्यों नहीं खड़े होकर के आपका बोले? कहना है सब जिम्मेदार आहे. पण सचिन सावंत, मला तुमच्याकडे यायचं आहे. हे जे पाप आहे पहिलं ते युपीएच्या काळात झालेलं आहे. 2 मंत्र्यांची तर नावं घेतली. रवी श्रीवास्तव यांनी विजय मल्ल्याना अशा प्रकारे संरक्षण का देण्यात आलं? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे अशा तऱ्हेचं जे काही आपण मत प्रदर्शन करतोय की एखादी जी इन्स्टिट्यूशन असेल किंवा एखादी कंपनी त्याचं रिस्ट्रक्चरिंग करणं किंवा त्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह भूमिका घेणं, हा मला वाटतं याच्याशी त्यांचे स्वतःचे हितसंबंध आहेत असं म्हणणं मला वाटतं चुकीचं आहे. एकंदरच त्या ठिकाणी 2 विषय वेगवेगळे येतात. एक तर कंपनी वाचवण्याचा प्रकार असेल किंवा त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्या कंपनीचा दुरुपयोग करून कुठे दुसरीकडे फंडिंग त्यांनी केलेले की नाही, तर तो क्रिमिनल ऑफेन्स झाला. परंतु त्या ठिकाणी जर वाचवायचा प्रयत्न झाला असेल त्याची पार्श्वभूमी देखील त्या ठिकाणी पाहिली पाहिजे की 2008 पासून ते 2000 आतापर्यंतच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रिसेशन या जगभरात होतं. एअरलाईन इंडस्ट्री नुसती किंगफिशरच नव्हे तर इतरही त्या ठिकाणी एअर इंडिया असेल सतत लॉस त्या ठिकाणी करते. अनेक कंपन्या लॉसमध्ये गेल्या, आता कुठे त्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे बँकांच्या संदर्भामध्ये अशा तऱ्हेची भूमिका थोडीशी वेट अँड वॉचची घेणं हा एक पॉलिसी दृष्टिकोन असतो. पण त्याचा अर्थ त्या ठिकाणी आरबीआयने रेग्युलेशन करू नये किंवा स्टेट बँकेमध्ये कुठेतरी प्रेशर आणलं गेलं हे मला वाटतं अतिशयोक्तीचा विषय आहे. याचं कारण असं की आताच पार्लमेंटरी कमिटीचे जी हेडेड बाय म्हणजे ज्यांचा अध्यक्ष आहेत वीरप्पा मोईली, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आरबीआयचे कान उपटलेले आहेत की तुम्ही रेग्युलेट करण्याची जबाबदारी तुमची ही तुम्ही विसरलेला आहात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरच या एनपीएच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आम्ही जेव्हा सत्ता सोडली, म्हणजे हा विजय माल्याच्या विषयावरती काँग्रेस पक्षाची भूमिका एकदम ठाम आहे की यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. डायजीओचा जो काही फंड आहे त्याच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी त्यांनी फंड वापरण्याचा प्रयत्न जर झाला असेल किंवा इतरही त्या ठिकाणी काही दुसऱ्या ठिकाणी फंड घेऊन गेला असेल त्याच्यावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की एनपीएच्या संदर्भामध्ये जर विचार करायचा झाला तर तो पॉलिसी नीतीच्या अंतर्गत तो विचार केला पाहिजे. गेले 2 वर्षांमध्ये बँकिंग रिफॉर्म्स आणणं गरजेचं होतं, एनपीए वरती कारवाई करण्याचं गरजेचं होतं, पण वेगवेगळ्या एजन्सीने सांगून त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही. मला फक्त काही आकडेच द्यायचे आहेत की मार्च 2014 पासून ते आतापर्यंत म्हणजे डेप्युटी गव्हर्नर मुद्रानी सांगितलेलं आहे की जीडीपी टू तुमचा बँक डेप्ट हा रेशो जवळपास 3% वाढलाय. बँकेचे एनपीए 2,41,000 कोटी होते, 2,41,000 कोटी पासून या फक्त 1.5 वर्षाच्या काळामध्ये आज 3,98,000 म्हणजे 1.5 लाख कोटी त्याची भर पडली त्याच्यामध्ये. आज आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की 8 लाख कोटीचे असेट आज म्हणजे स्ट्रेसमध्ये आहे, त्याच्यावरती ताण आहे बँकांच्या आणि कॅपिटलायझेशन फंडिंगचे 25,000 कोटी फक्त दिलेले आहेत. त्यामुळे सीबीआयने आता 5 दिवसापूर्वी सांगितलं की आम्हाला या सगळ्या बँकांकडनं डिफॉल्टरची घोषणा केली जात नाहीये. सीबीआय स्वतः आता म्हणतंय. ईडीची आता त्या ठिकाणी कुठे त्या संदर्भामध्ये खटला दाखल केला गेलेला आहे. त्यामुळे या 1.5-2 वर्षामध्ये सरकार करत काय होतं हा प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी आहे आणि त्या संदर्भामध्ये पॉलिसी रिफॉर्म्स देखील त्यांनी टाळलेले आहेत. आता कुठे त्यांना आठवण होते. म्हणूनच इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये हे सरकार पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा ह्या जो काही म्हणजे तुम्ही मोदी सरकारला दोष देताय, तो अजून वाढीस लागलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. तर हे मोदी सरकारला दोष देतायत. मी येतो तुमच्याकडे गणेश शाके, पण 2 एक्सपर्ट आपल्याकडे त्यांच्याकडे आधी जाऊया. आधी तुम्ही आणि नंतर मेरा विश्वास बोलना जोशी. ये है कि ये हम मेहरबानी करके इस डिबेट को यूपीए एनडीए की डिबेट ना बनाएं.
एक आदमी जो कल्प्रिट है, एक आदमी जिसने पैसे डुबाए हैं, पब्लिक के पैसे हैं, ये टैक्स पेयर्स के पैसे हैं, उसके खिलाफ किसी भी सरकार ने क्या एक्शन लिया? जो आपने बिल्कुल ठीक कहा कि आप 2 EMI नहीं भरो तो आपकी गाड़ी उठा ले नहीं, जाते मोदी हैं। सरकार को तो 2 साल हुए हैं। पर 2 साल में भी उन्होंने मेरा क्या- पूछना है, यूपीए के पूरे रेजिम में 10 साल यूपीए था, विजय मल्ल्या पर क्या कार्रवाई हुई? कोई कार्रवाई नहीं हुई, कोई कार्रवाई नहीं, बल्कि उल्टी तरफ से सरकार की तरफ से उनको बढ़ावा दिया गया कि और बैंकों के पैसे भी आप ले लो। एक आदमी को 7,500 करोड़ रुपए किस असेट के, किस कोलेटरल के ऊपर एडवांस किए गए? क्या एक ही एसेट के ऊपर 10 तो बैंकों ये ने पैसे पूरे दिए? नेक्सस का ही नतीजा है, विश्वास उडगी। मुद्दा हा आहे की कुठल्याच विलफुल लोन डिफॉल्टरवरती किंवा कुठल्याही बॅड लोन क्रिएटरवरती भारतामध्ये ॲक्शन होत नाही आहे. म्हणजे आर्थिक गुन्हेगाराला भारतामध्ये पकडणारा असा कुठलाच कायदा नाही आहे. मॅक्झिमम बॉरोची जी काही किंमत आहे, कर्जाची किंमत ही वसूल करण्यासाठी जेवढी त्याची कोलॅटरल सिक्युरिटी आहे तेवढीच वसूल होऊ शकते. प्रत्यक्ष बॉरोरने काय गुन्हे केले असतील ते कुठेच जगापुढे येत नाहीत. बँकर पण सुटतो आणि बॉरोर पण सुटतो, काही प्रमाणात पैसे वसूल होतात. हा आजपर्यंत शिरस्ता आहे. मुळामध्ये अमेरिकेमध्ये एनरॉनच्या चीफला आज जन्मठेप होऊ शकते, रजत गुप्ताला जन्मठेप होऊ शकते, तसा भारतामध्ये इकॉनॉमिक ऑफेंडरला म्हणजे टॅक्स असं म्हणजे म्हणणं डिफॉल्टर एवढा कडक कायदाच नाही. कुठे आहे सांगा ना. आणि म्हणून मी अशी मागणी सातत्याने करतोय की इंडियन पिनल कोडमध्ये विलफुल ऑन डिफॉल्ट हा कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्हा समजण्यात यावा. तसंच पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये यांना जे कोणी विलफुल ऑन डिफॉल्टर्स आहेत किंवा बॅड लोनवाले आहेत बँकांमध्ये यांना उभं राहायला परवानगी देण्यात येऊ नये. अहो, शेजारच्या पाकिस्तानमध्ये ज्यांचा विलफुल ऑन डिफॉल्ट आहे त्यांना इलेक्शनला उभं राहता येत नाही. म्हणजे पीपल्स तुमचं असं म्हणणं आहे, आपण हे कायदे मुद्दामूनच तकलादू येस ठेवले मुद्दामून नाही. आणि म्हणून या ठिकाणी आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिकल म्हणजे जो इंटरेस्ट आहे, राजकीय जो हितसंबंध आहे, तो स्पष्ट दिसतो. स्पष्ट दिसतोय. आणि म्हणूनच पब्लिक सेक्टर बँका ह्या नॅशनलायझेशन नंतर त्या नीटपणे चालाव्या ह्यासाठी मला संप करायला लागलेले आहेत. पब्लिक सेक्टर बँका ह्या देशाची शान आहेत आणि ते टिकल्या पाहिजे म्हणून सुद्धा संप केला. आणि मुद्दा असा की इकॉनॉमिक ऑफेंडर्सना आणि मनी लॉन्डरर्सना या देशात फार मोठं मोकळं रान आहे. त्याच्याकडे आपण येऊया, कायदा का नाही आणि कायदा कसा तकलादू याकडे येऊया. एक चीज बहुत इंपॉर्टेंट है निखिल जी इसके अंदर कि उस पहली बेचारे गोष्ट- एक मिनट देतो, सचिन सावंत देतो. उस बेचारे किसान वागे को साहब। कुछ 1000 रुपयों के लिए जो वो पे नहीं कर पाता बैंक के, तो आत्महत्या करनी पड़ती है. 3200 किसान आत्महत्या कर चुके हैं इसी महाराष्ट्र खूपच के अंदर. महत्वाचा आहे और मुद्दा. ये आदमी 7,500 आपल्या करोड़ आपल्या लेके सोबत एक आराम शेतकरी से बैठा नेते हुआ सुद्धा है. आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाऊया. सचिन सावंत, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? मला इथे गणेश आके आणि हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्याकडे जायचं आहे. पण सचिन सावंत आधी म्हणा, तुम्हाला काय नाही, म्हणायचं? पहिली गोष्ट नाही, एकच दोनच ओळी मी सांगतो. आता उदगी साहेब म्हणतात त्याच्यावरती करतो की आपल्याकडे निश्चितपणे लॉ आहे की एनपी ज्याच्या असेल, ज्याच्या कंपनीचा एनपी असेल त्याला निवडणूक लढवता येत नाही किंवा त्याला मंत्रिपदावर देखील जाता येत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये जे आंध्रचे मंत्री, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचं स्वतःचं एनपीए झालेलं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हे लक्षात घ्या. एनपीए मध्ये त्यांचंही नाव आहे. हे नाव त्यामुळे मी- या सरकारचा दृष्टिकोन काय आहे याच्यातून दिसून येतं. हेच नाव मी 2013 साली जाहीर केलं. जनता दल के राज्यसभा के एमपी हैं. नाही, हे ठीक नाव आहे, मी ठीक आहे, आपण येऊया 2013 साली त्याच्याकडे. जाहीर पण केलं. गणेश आके सगळा दोष तुमच्यावर टाकतायत. सचिन सावंत, काय उत्तर द्याल? नाही, सचिन सावंतांनी जे सांगितलं की 2000 म्हणजे 4 ते 2015 काळामध्ये 2014 2004 ते 2015 या काळामध्ये 2,11,000 कोटी रुपयाचं याच्यावरती NPIची अमाऊंट आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दीड पाऊण 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीची अमाऊंट झालेली आहे, त्यांचं म्हणणं की या 2 वर्षामध्ये आर्थिक शिस्त लावण्यासाठी या सरकारनं काही केलेलं नाही, म्हणून हे झाले. म्हणून झालं त्यांचं असं म्हणणं आहे. मला सचिन सावंतांना असं म्हणायचं आहे की ह्या 1.5 वर्षातले हे सगळी कर्ज आहेत का? चुकीच्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या उद्योगपतींना, हे एक मल्ल्यांचं नाव, बाकीचे सगळे अनेक लोक येऊया त्याच्यामध्ये त्याच्याकडे त्याच्यावर येणार आपण येणार आहोत. मला सांगतो मला की हजारो कोटी रुपयाची कर्ज हे दिली. आणि यावेळेला रेग्युलेटरी बॉडी जी आहे ते रिझर्व्ह बँक होती. रिझर्व्ह बँकेला कोण डायरेक्शन देत होतं, कोणाच्या कोणाला जबाबदार धरताय? ऑफकोर्स UPA सरकारला. त्यांच्या बघा, रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या आतापर्यंतची जर सगळी परिस्थिती जर पाहिली तर तुम्हाला माहिती आहे की आणि ह्या मल्ल्या बिल्ल्याच्या मागं कोण लोक आहेत हे जग जाहीर आहे. हो, कोण आहेत सांगा सर, तुम्ही, म्हणजे लोकांना कळू द्या ना. बरं का, कोण माझं म्हणणं आहे, आपण सांगितलं आता नाव ना. घेऊन बोललं पाहिजे. नाही, आता मला रवी श्रीवास्तवांनी नावाचा उल्लेख केला. देखो सर, वो प्रफुल्ल सारे- पटेल, सारे बरं, सांगितलं member तुम्हाला, parliament और मुरली cabinet देवरा, ministers प्रफुल्ल को- पटेल, बरं का, शरद पवार साहेब, नाही, हे मल्ल्याच्या वागे बरोबर साहेब, होती. वागे साहेब. बोला बोला वागे साहेब. सचिन सावंत बोला. वागे साहेब, मला नाही गणेश आकेंच्या ज्ञानामध्ये मी भर घालतो. नाही गणेश आकेंच्या ज्ञानामध्ये मी भर घालतो. नाही
मी तुम्हाला बोला, बोला, बोला. न्यू ईयर 2010ला राज्यसभेची निवडणूक विजय माल्यांनी लढवली. त्याच्यामधले दुसऱ्या क्रमांकाचे जे मतदान झालं, भाजपाने दुसऱ्या पसंतीचं पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने मतदान केलं होतं त्यांना. नाही मतदान मी तुम्हाला त्यामुळे सांगितलं गणेश सागे, हे बरोबर आहे पण. नाही, नाही, त्यांचं असं म्हणणं बरोबर आहे. नाही, मतदान जेडीयूच्या तिकिटावर त्यांनी बघा. राज्यसभा लढवली, पण भाजपने त्यांना पाठिंबा पण दिला होता. त्यांना त्यांच्या चोरी लपवण्याचा प्रयत्न भाजपनं कुठंच केलेला नाही. पण त्यांनी तुम्हाला पाठीला सांगू चोराला बघा, पाठिंबा का दोन- दिला? बघा ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे हे सगळे फ्रॉड्स हे त्यावेळेला स्पष्ट झालेले आता वेगळं नव्हते. म्हणतात. तुम्हाला आता सांगतो. लगेच पलटलं आज का? नाही बदलत नाही मी तुम्ही सचिनजी. पाठिंबा तुम्हाला दिला तेव्हा सांगितलं. तुम्हाला माहिती नाही, होतं का नाही, 2010 साली? नाही त्या 2010 हे सगळं प्रकरण 2012च्या नंतर सुरू झालेलं आहे तुमचं त्याच्या संदर्भामध्ये. तेव्हा 2010 साली इतकी अशी परिस्थिती नव्हती की ही सगळ्या तुम्हाला गोष्टी हे माहित लक्षात नसल्यामुळे तुम्ही पाठिंबा माहित- दिला. कंपनी बंद झाली. त्यावेळेला नाही गणेश समजून- ठाके साहेब 2012ला ऑक्टोबरला पण हे कंपनी इतक्या- बंद नाही, झाली. नाही, इतक्या फ्रॉड्स यांनी केलेले आहेत. बरं बँकांचा का, हे ऐका त्या- का गणेश ठाके साहेब, हा. तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर घालतो मी. नाही, तुमच्या ज्ञानात अजून भर घालतो. नाही मी म्हणून म्हटलं की तुम्ही आम्ही सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही एक त्यांना ऐका. दुसऱ्या 2 नंबरची मतं दिली. त्यावेळेला ही 2012 परिस्थिती नव्हती. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही कंपनी बंद झाली. 2013 फेब्रुवारी मध्ये बोला बोला. 2000 सगळ्या बँकांनी याच्यावरती सांगितलं की आम्ही हे रिकव्हर करू शकत नाही. आजचे 5 दिवसापूर्वीचं सीबीआयचं स्टेटमेंट आहे, 5 दिवसापूर्वीचं. त्याने म्हटलंय ज्या बँका आहेत त्यांनी अजून त्यांना डिफॉल्टर त्या ठिकाणी घोषित केलेलं नाही. त्यामुळे या 1.5 वर्षामध्ये त्यांना वाव मिळालेला आहे की आपला पैसा दुसरीकडे डायव्हर्ट करण्याकरता. हे सीबीआयचं 5 दिवसापूर्वीचं मत आहे. गणेश सागे उत्तर द्या. सचिन सावंतजी तुम्ही 2 गोष्टीच्यात लक्षात ठेवा. गेल्या हे सरकार आलं तेव्हापासूनच या सगळ्या NPAच्या अकाउंट्सबद्दलच्या चौकशा सुरू केलेल्या आहेत. आतापर्यंत या संदर्भात हा काही 1 वर्षातला 1.5 वर्षातला हा म्हणजे फ्रॉड नाहीये किंवा हे तुमचं घोटाळे असं म्हणणं नाहीये. आहे, तुम्ही उलट पाठपुरावा केलाय. आम्ही ह्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि या गोष्टीसाठी NPA होऊ नये, बँकांच्या क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या 2 वर्ष लागली आयडेंटिफाय करायला. सर नहीं, दो गोष्टी- साल में कितने डिफॉल्टर पकड़ के पैसे वसूले गए? आप मेरे को एक डेटा बता दो. 2 साल में कितने लोग जो डिफॉल्टर थे उनसे पैसे वसूले गए? आप एक नाम बता दो मुझे. देखो सर कोई ये सब कोई बातें भी- कहने का कोई मतलब नहीं है, ये स्टैटिस्टिक्स है खाली. नहीं जो बातें जितनी सुधारना करनी है, जो करना है ये गवर्नमेंट कर रहा है. इसके बारे में कोई नहीं यूपी के ठीक आहे, आपण हेमंत देसाईंकडे गव्हर्नमेंट जाऊया. या गोष्टीच्या वरती काही कार्यवाही करण्याच्या दृष्टिकोनातून हा तुम्ही म्हणजे विश्वास NPA उटगी इतका काय म्हणाले ते ऐकलेलं नाहीये. हे सुप्रीम कोर्टामुळे झालेलं आहे. हे तुमच्या सरकारमुळे किंवा आधीच्या सरकारमुळे झालेलं नाहीये. हे सुप्रीम, कारण विजय मल्ल्या जसे युपीएतल्या लोकांना पैसे देत होते राजकारण्यांना, तसे तुमच्या इंडियातले राजकारण्यांना पण देत होते. ते सर्वांना देत होते. ते जेडीयूला देत होते, भाजपला देत होते, काँग्रेसला देत आम्ही होते. असं आपण म्हणत स्पष्ट नाही. बोलूया आता. चोर तो चोर आहे बरं का. त्यामुळे आम्ही असं म्हणत नाही कुणाला त्यांनी पैसे देत होते त्याची आपल्याला म्हणजे आमच्याकडे त्याची सर, माहिती मैंने नाही. इसीलिए बोला उर्गे वो साहेबांच्याकडे फक्त ती एवढा माहिती मुद्दा असेल तर फक्त त्यांनी मी माहिती सांगतो. द्यावी ती बरं का, की आम्ही तशा पद्धतीचे विश्वास आरोप उटगी. करणार नाही हे कुणाला पहा, पैसे. हे पहा. पण फक्त एक विजय मल्ल्या नाही तर जी डिफॉल्टरची आपण त्याच्याकडे येऊया. पण आधी विजय मल्ल्यापासून सुरुवात केली. जगभर सिव्हिल एव्हिएशन मध्ये क्रायसिस आहे, पण सगळीकडे लोकांचे पगार दिले जातात, लोकांचे गव्हर्नमेंटचा टॅक्स Airport- भरला airport जातो, taxes. पण तो भारतातच टॅक्स भरायचा नाही, इन्कम टॅक्स भरायचा नाही, एक्साइज भरायचं नाही, Employee PF नाही दिया. इंधन भरायचं नाही, एम्प्लॉयचे PF भरायचं नाही, लोकांचे पगार द्यायचे नाहीत. हे भारतातच इकॉनॉमिक ऑफेन्स चालू शकतो कारण त्याला राजकीय आधार अगदी आहे. बरोबर आहे. आणि सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे माझं कोण वाकडं करू शकतो ही असं हिंमत म्हणून आहे. तो ते मोटारी फिरवणं, बायका फिरवणं, कॅलेंडर छापणं हे धंदे होतात आणि पुन्हा राज्यसभेचं तिकीट मिळतं ज्याला तुमच्या पक्षासकट सगळेजण पाठिंबा देतात. सगळे पाठिंबा. हेमंत देसाई तुमच्याकडे येतोय ब्रेक पूर्वी. मला सांगा, तुम्ही सगळी चर्चा ऐकलेली आहे. मला फक्त विजय मल्ल्यांपुरतंच तुम्हाला विचारायचं आहे. बाकी उद्योगपतींकडे आपण येऊया. विजय मल्ल्यांना हे जे आज कारवाई झालेली आहे ती कारवाई सुद्धा रंगसफेदी आहे असं म्हणणं आहे आपल्या 2 विश्वास उटगी आणि रवी श्रीवास्तव यांचं. तुम्ही कसं पाहता याकडे? कुणी वाचवलं यांना आणि आज ही परिस्थिती का आली? सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत का? याचं आपल्याला मूळ शोधायचं असेल तर हर्षद मेहता स्कॅम जेव्हा झालं तेव्हा बँक, त्यामध्ये रिझर्व्ह बँकसुद्धा होती. रिझर्व्ह बँकेमधले काही अधिकारी, स्टेट बँकेमधले काही अधिकारी आणि दलालांची एक संपूर्ण संगनमत झालेलं होतं त्यावेळी. त्यानंतर केतन पारीख ह्या प्रकरणात सुद्धा हेच झालं आणि आता विजय मल्ल्यांसारख्या अनेक उद्योगपतींबाबत ते होते. हे का होतं आहे तर 2002 साली जो सरफाई म्हणून जो ॲक्ट आला ज्याच्यामध्ये थकबाकी असेल तर ती वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता ताब्यात घ्यायची, त्याचं ऑक्शन करायचा आणि ती वसूल करायची, असा कायदा व्हायला सुद्धा 2002 साल उजाडलं.
त्याच्या अगोदर एखाद्याची थकबाकी झाली असेल, NPA असेल आणि अजिबातच वसूल होत नसतील तरीसुद्धा बँकांच्या खात्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ते ॲसेट म्हणून दाखवत होते. मी इतकी आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्ट, हे मी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असं काही करत नाही आहे, याच्यामध्ये इतक्या काळामध्ये आपले डोळे उघडले नाही आहेत आणि हे AIBA सारखी संघटना याच्यामध्ये लावून धरत होते हा प्रश्न. हे खरंच आहे आणि काही मोजके खासदार आहेत ज्यांनी राज्यसभेमध्ये हे यासंबंधीचे प्रश्न उपस्थित केले होते, पण तेव्हा उद्योगपतींसंबंधी प्रश्न विचारणं हे सुद्धा धाडस समजलं जायचं, कारण त्याची चर्चाच होऊन दिली जायची नाही. आता याच्यामध्ये इतकी यंत्रणा सडलेली आहे की हे जे DRT नावाची जी यंत्रणा आहे की जो लवाद आहे की वसुलीसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा दलाल फिरत असतात असा रिपोर्ट एका पिंक पेपरने, एका इकॉनॉमिक न्यूजपेपरने अलीकडे छापलेला होता. म्हणजे ही दलालशाही सगळीकडे आहे. आता विजय मल्ल्यांच्या बाबत सांगायचं म्हणजे त्यांचा जो किंगफिशर हे कंपनी आहे ती एकमेव, आता सचिन सावंत जे म्हणाले की जागतिक मंदी होती, अरे जागतिक मंदी गो एअरसारख्या अनेक कंपन्यांनी ती भेडसावली, पण एवढ्या प्रमाणामध्ये कर्ज देणं आणि ती थकवणं आणि ते सहन करणं हे किंगफिशरबाबत ठळकपणे एव्हिएशनमध्ये झालेलं आहे. विजय मल्ल्यांचे मी वडिलांनाही बघितले आणि विजय मल्ल्यांना स्वतः भेटलेलो आहे. ते ज्या प्रकारची उत्तरं देतात पत्रकारांना भेटताना किंवा इकॉनॉमिस्टना भेटताना, अत्यंत ओव्हर कॉन्फिडन्स त्या माणसाकडे आहे. आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स कशामधनं आलेला आहे तर पहिल्यांदा जे यश मिळालं त्यांच्या किंगफिशर म्हणजे दारूच्या कंपनीला, युनायटेड ब्रुअरीजला, आणि त्यांच्या वडिलांच्या कित्येक पटीने त्यांनी ती कंपनी वाढवली. ती वाढवण्यामध्ये त्यांचं काही, त्यांच्यामध्ये तो ॲग्रेसिव्हनेस होता किंवा मार्केटिंगचं टेक्निक त्यांच्यामध्ये होतंच, परंतु त्या पलीकडे त्यांनी एक आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेतली पहिल्यापासून, ती दुसरीकडे वळवली. त्यामुळे तुम्ही त्यांच्याच वेळी उगवलेले उद्योगपती बघितले ते केवढे मोठे झालेले आहेत आज, आणि यांचं आणि ते कोलॅप्स झालेले नाही आहेत. आणि विजय मल्ल्या झाले आहेत कारण त्यांनी त्या पैशाचा वापर नीट केला नाही. आणि वापर होतोय की नाही नीट हे प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन आणि त्यानंतर एंड यूज तो बघण्याची जी बँकांची यंत्रणा आहे ती संपूर्णपणे फोल गेलेली आहे. त्याच्यामध्ये संबंधित बँक, रिझर्व्ह बँकेचा सुद्धा संबंध आहे. म्हणजे आज रघुराम राजन यांचं लोक कौतुक करत असले तरी RBIची जबाबदारी, ती RBI जबाबदारी पाळते का? RBIने फक्त सांगितलं की NPA व्यवस्थित दाखवा, हे ठीक आहे, पण वसुलीबाबत RBIने काय केलं हा प्रश्न आहे. DRTमध्ये यंत्रणा कशी चाललेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्या संबंधी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत चर्चा होत नाही. हा मनुष्य विजय मल्ल्यांसारखा माणूस गांधीजींनी जे काही सांगितलं साधी आणि त्याच्या विरुद्ध संपूर्ण त्याचा व्यवहार आहे, ते दारूची कंपनी चालवून मजा मारतो तो हा माणूस. गांधीजींच्या ज्या चीज वस्तू 2009 साली जो ऑक्शन झाला त्यामध्ये लाखो रुपये मोजून गांधींचं घड्याळ, गांधींचा चष्मा हे त्यांनी घेतलं. हे पैसे कुठून आणले होते त्यांनी? मी किती विसंगती आहे. आणि ही विसंगती आपण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असं न करता हा प्रश्न कशामुळे उद्भवला आणि आता काय सुधारणा करायला पाहिजे या पद्धतीने बघितलं पाहिजे. अगदी ब्रेक घेतोय पण विश्वास उडगी त्यापूर्वी मुद्द्याची गोष्ट म्हणून मी बोलतो, लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा खासदारांनी जे प्रश्न विचारले बँकांमधल्या व्यवहाराबद्दल, तेव्हा अर्थमंत्री किंवा काही माहिती देऊ शकत नव्हती. याचं कारण बँकिंग सिक्रेसी ॲक्ट खाली आम्ही ही माहिती ग्राहकांची देऊ शकत नाही असं सारखं पालुपद असायचं. त्यामुळे लोकसभेला अंधारात ठेवण्यात आलं होतं आणि राज्यसभेला सुद्धा. आता मुद्दा असा की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 साली आला. आम्ही 1993 पासून अशी ही बुडीत खातेदारांची यादी आम्ही माध्यमांना देत आहोत आणि बँकिंग सिक्रेसी ॲक्टचा भंग करून असं सांगतोय आमच्यावरती कारवाई करा. आता RBIने आमच्यावरती कधी कारवाई केली नाही, परंतु ती त्यांची जी कॉन्फिडेन्शियल लिस्ट आहे ती मी माध्यमांना देत होतो. हा एक भाग. RTA आल्यानंतर मी असं म्हटलं तुम्ही मला RTA मध्ये तुम्ही रिप्लाय करा. त्यांनी सांगितलं RTA डझंट सुपरसीड अवर ॲक्ट. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने 13 डिसेंबरला जे जानेवारीमध्ये जे सांगितलं नो RTA सुपरसीड एव्हरीबडी, आणि म्हणून यादी दिली पाहिजे. शैलेश गांधीने जे काही निकाल दिला तो सुप्रीम कोर्टाने अफेल केला, म्हणजे RTA हे सुप्रीमाइज सिद्ध झालं. आणि आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं 500 कोटीपेक्षा वरच्यांची यादी द्या. त्यामुळे आता सरकार आपल्याकडे आली सगळी गोष्ट, आणि सरकार आता एक्सपोज होते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक्सपोज होते. आणि आत्तापर्यंत त्यांनी या बड्या राजकीय नेत्यांची आणि बड्या भांडवलदारांची खाती गुप्ततेच्या नावाखाली हेराफेरी केलेली आहे. आणि जनतेचे पैसे हे जनतेच्या किंवा देशाच्या विकासाकरता वापरण्याऐवजी, प्लॅन पद्धतीने देशाच्या डेव्हलपमेंटकरता वापरण्याऐवजी त्यांनी कॉर्पोरेटच्या हितादृष्टीने वापरायला या रेग्युलेटर्सनी आणि बँकर्सनी वरच्या लेवलला त्यांचे हात मिळवणे असल्यामुळे ते शक्य झालं आहे. आणि म्हणून दिस नेक्सस मस्ट बी ब्रोकन फॉर विच देर हॅज अमेंडमेंट इन द IPC. अगदी. आणि आकडे बघितले
तर मला असं वाटतं ब्रेकपूर्वी आपण हे लोकांना सांगूया की 2Gच्या पेक्षा मोठं असं स्कॅम आहे त्याच्यावरती मी सांगू इच्छितो. आणि 2Gवर आपण एवढी चर्चा केली आहे, पण 2G पेक्षा मोठं स्कॅम आहे. पण प्रचंड मोठं आहे. मी ब्रेक नंतर मी येईन. तुमच्याकडे मी येतो. आणि एकट्या विजय मल्ल्यांना का दोष द्या. सगळी यादी जी आहे ती विश्वास उडगी यांच्याकडे आहे, तिचा पाठपुरावा ते करतायत. आणि माध्यमांचं वैशिष्ट्य आहे की माध्यमांनी सुद्धा आतापर्यंत त्यावर फारशी चर्चा केलेली नाहीये. याचं कारण काय मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ब्रेक नंतर चर्चा करूया. पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, कर्ज बुडव्या उद्योगपतींना राजकीय संरक्षण मिळत आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 90% लोक म्हणतायत होय, राजकीय संरक्षण आहे. मग यांचं करायचं काय आणि हे कोण उद्योगपती आहेत? ब्रेक नंतर बघूया. ब्रेक नंतर जरा व्यापक मुद्द्याकडे जाऊया. केवळ विजय मल्ल्याच नाही तर इतर उद्योगपतींनी सुद्धा असे हजारो करोडो लाखो रुपये थकवलेले आहेत. विश्वास उडगी, तुम्ही हे प्रकरण मगाशी म्हणालात की पहिल्यांदा बाहेर काढलं, हे कोण कोण उद्योगपती आहेत आणि किती पैसे आहेत? एक गोष्ट अशी आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक विलफुल लोन डिफॉल्टरची लिस्ट केवळ बँकांच्या माहितीकरता देतं. त्याच्यामध्ये आजचा 70,000 कोटीचा आकडा आहे. 70,000 कोटी. पण त्याच्यामध्ये 25 लाखापेक्षा एक मोठी लिस्ट असते आणि 1 कोटीपेक्षा जास्त थकवणाऱ्यांची लिस्ट असते. आणि ते म्हणतात हे विलफुल लोन डिफॉल्ट आहेत कारण का बँकांनी त्यांच्या अगेन्स्ट सूट फाईल केले आहेत, म्हणजे कोर्टात गेलेले आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आत्ता जे काय 4.5 लाख कोटी वगैरे जे सांगितलं जाते RBI कडून, ते नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे आपण त्याला थकीत कर्ज म्हणू. त्याच्या पलीकडे जाऊन कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंगचे 10 लाख कोटी आहेत. 10 लाख कोटी. 10 लाख कोटी आहेत. आणि मग- 4 लाख कोटी NPA. हो, आणि मागच्या एप्रिलपासून हे CDR दाखवायचे नाहीत असं रघुराम साहेबांनी सांगितल्यानंतर म्हणून ते NPA दाखवायला निघाले. कारण मागच्या वर्षी 3.25 लाख होते, ते आता 4.5 लाख झाले. खरं तर आत्ता पुढच्या मार्चमध्ये बघा ते कदाचित 6 लाख कोटी होतील. आणि आता जयंत सिन्हांनी मान्य केलं ते 8 लाख कोटी आहेत. म्हणजे माझं सांगणं काय, हे NPA प्लस CDR प्लस SDR प्लस विलफुल लोन डिफॉल्ट मिळून 15 ते 16 लाख कोटी आहेत. 15 ते 16 16 लाख कोटी आहेत. हा जनतेचा पैसा आहे, या लोकांनी लुटलेला आहे. पैसा आहे. आणि म्हणून आमच्या संघटनेने स्लोगन घेतली, इट इज द पीपल्स मनी फॉर द पीपल्स वेलफेअर अँड नॉट फॉर द प्रायव्हेट कॉर्पोरेट लूट. हे खाजगी मोठ्या भांडवलांच्या लुटीकरता जनतेचे पैसे नाही आहेत. हे देशाच्या विकासाकरता 90 लाख कोटीच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांना आणि बँकिंग सिस्टममध्ये आहेत. आणि म्हणून त्याचं गव्हर्नन्स 10 लाख बँक कर्मचारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारकडे आहे. आणि हा देशाचा ठेवा आपण देशाच्या विकासाकरता वापरला पाहिजे. त्याच्याऐवजी जर काही मोजके, आता मोजके म्हणजे किती, 10,000 मोठे जे लोक आहेत ते हे लोबाडत आहेत. तुम्ही जे म्हणता यादी, तर ती यादी फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार करते. म्हणून आम्ही यादी करायची म्हटली तर ती 10,000 लोकांची यादी करायला लागेल. हा एक मुद्दा. पण त्यातली मोठी धेंड कुठली, तर आत्ता युनियन मिनिस्टरमध्ये एक सुजाना चौधरी नावाचे ग्रस्त आहेत. ते मिनिस्टर आहेत. ते तेलुगू देसम पक्ष सोडून त्यांनी, सचिन सावंत यांनी नाव घेतलं, तेलुगू देसम पक्ष सोडून ते TRS मध्ये गेले म्हणून आणि आता केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत ते. आणि त्यांनी सेंट्रल बँकेकडून 2 कर्ज मुंबईच्या कॉर्पोरेट फायनान्स ब्रँचमधून घेतली आणि ती जवळपास 700-750 कोटी आहेत. आणि एक इंडियन बँक चेन्नईमधून घेतलं. असे मिळून त्यांनी 1000 कोटी रुपये ते विलफुल लोन डिफॉल्टर आहेत. एक केंद्रीय मंत्री 1000 कोटी रुपये बुडवतो आहे. त्यांचं नाव सुजाना चौधरी. आणि तिथे TV9 वरती मी हे पहिल्यांदा जाहीर केलं. पण मी हे खरं आत्ता जाहीर करत नाहीये. मी 2013ला हे माध्यमांना दिलं, तेव्हा ते खासदार होते. अँड ही इज द रिचेस्ट मेंबर ऑफ पार्लियामेंट इन इंडिया. और सरकार की कोई नियत नहीं है ऐसे आदमी को आणि पकड़ने त्याच की. वेळेस मी हेही सांगितलं की एक आंध्रमधले गृहस्थ रेड्डी नावाचे खासदार आहेत, त्यांना पद्मभूषण दिलं. आता ते UPA 2 गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. एक पद्मभूषण आहेत आणि पद्मश्री खूप आहेत. त्यामुळे पद्मश्री पद्मभूषण हे सुद्धा या यादीमध्ये आहेत ना, पैसे बुडवणाऱ्यांच्या यादीत. ही यादी दिली आम्ही. आता एअरलाईन्सचा प्रश्न आहे. जवळजवळ सगळ्याच एअरलाईन कंपन्या तोट्यात आहेत. पण त्याच वेळेस आम्ही आणखीन एका एअरलाईन्सचं नाव घेतलं, पॅरामाउंट एअरलाईन्स. पॅरामाउंट आली कधी आणि गेली कधी हेच कळलं नाही कोणाला. और HPCL का 20 करोड़ रुपया उसके ऊपर डूब गया. इंडियन ओव्हरसीज बँकेचे, कॅनरा बँकेचे त्यांनी पैसे बुडवलेत. ते चर्चेतच येत नाहीये. पण विजय मल्ल्याचे बाकीचे अनेक उद्योग असल्यामुळे तो चर्चेत येतोय. पण पॅरामाउंट एअरलाईन्सचं सुद्धा मी नाव घेतलं होतं. सूर्या विनायक इंडस्ट्रीज म्हणून एक हे आहे. ती अशी एकूण 30 लोकांनी या 17,000 कोटी फक्त टॉप 30 हे 2013 पण हे सगळं जे कर्ज ह्यांनी मिळवलेलं आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे, खोटेपणा करून मिळवलेलं आहे? हे कारण सर्वसाधारण बँक मॉर्गेज ठेवते तुमची संपत्ती जी आहे, त्यावर जे मालमत्ता जर मोठ्या उद्योगपतीचं मोठं नाव असतं. बँकांकडे ते येतात त्या कुठल्या तरी स्केल 4 चीफ मॅनेजरच्या लेवलला पण जात नाहीत.
ते एकदम जनरल मॅनेजर, चेअरमन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांच्याकडे जातात आणि त्यामुळे यांची कर्ज प्रकरणं वरतूनच खाली येतात. पण यांची सिक्युरिटी तपासत नाहीत. खरा मुद्दा हाच आहे ना, ज्याला क्रेडिट अप्रेझल म्हणतात. ते खालचा स्केल 3 व स्केल 4चा ऑफिसर करतो, पण त्याच्यावरती आधारित सँक्शन जे आहे ते 2010 नंतर क्रेडिट अप्रुव्हल कमिटी नावाची बोर्डाची एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये चेअरमन असतो, मॅनेजिंग डायरेक्टर असतो, 2-3 जनरल मॅनेजर असतात आणि ह्या कमिटीमध्ये ही मोठी कर्ज प्रकरणं असतात, ही सँक्शन होतात. क्रेडिट अप्रेझल जरी खालच्या माणसाने केलं, अधिकाऱ्याने केलं, तरी सँक्शन वरचे करतात आणि मग सँक्शन करताना सांगतात सगळे नियम बघून तुम्ही डॉक्युमेंटेशन करा. आणि डॉक्युमेंटेशन करताना कानाडोळा केला जातो, वरतून सांगण्यात येतं हे बघू नको, ते बघू नको. आणि मग त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशनने, म्हणजे समजा मी 100 कोटीचं कर्ज घेतलं तर माझी कोलॅटरल सिक्युरिटी 18% असून चालणार नाही, 20% असून चालणार नाही, ती किमान 90%, 95% असायला पाहिजे. मग मोठ्या कॉर्पोरेट्स, शेतकऱ्याला आणि मध्यम वर्गाच्या हाऊसिंग लोन घेताना तुम्ही 100% म्हणजे अख्खं घर गहाण ठेवतात, गाडी गहाण ठेवतात, गाडी घाण ठेवतात, सगळं घर. आणि इथे मात्र किंगफिशरला त्याच्या ब्रँड इक्विटीवरती देण्यात आलेले. इथे माझा प्रश्न ब्रँड इक्विटीवरती लोन देण्यात आलं. आणि इथे माझा प्रश्न असा, त्याच्या युनायटेड ब्रुवरीजच्या दारूच्या कंपन्या होत्या, अत्यंत श्रीमंत कंपन्या आहेत, कॅश रिच कंपन्या ज्याला आपण म्हणतो, फ्लॅगशिप कंपनी. युनायटेड स्पिरिट जो आता वाद चालला नाही, डीजीओ वगैरे, आता केस आहे ना, ती युनायटेड स्पिरिट आणि डीजीओने विकत घेतली, तो वाद चाललाय, म्हणून ती केस निघालेली, किंगफिशरच्या संदर्भात नाहीये. बरोबर. मुद्दा हा की मग युनायटेड ब्रुवरीज ही जर कॉर्पोरेट गॅरंटी आहे की नाही हे स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर करावं. विजय मल्ल्याची पर्सनल गॅरंटी घेतली होती किंवा नाही हे स्टेट बँकेने जाहीर करावं. आणि जर तो 4 वर्ष डिफॉल्ट करतोय तर मग पर्सनल गॅरंटी आणि कॉर्पोरेट गॅरंटी स्टेट बँक ऑफ इंडियाने किंवा बाकीच्या बँकांनी इन्वोक का नाही केली टू रिकवर द मनी. पण मला हे तुम्हाला विचारायचं बहुत प्रश्न है. अभी बहुत बड़ी चीज एक ये है कि अभी भूषण स्टील का जो केस हुआ था, जिसमें चेयरमैन CNMD जो बैंक का पकड़े गए, सिंडिकेट बैंक SK और रेड हैंडेड उन्होंने उनको पकड़ा 50 लाख रुपए की रिश्वत लेते हुए. अभी हम कैसे एब्जॉल्व कर सकते हैं इन बैंकों के चेयरमैन, डायरेक्टर और एग्जीक्यूटिव डायरेक्टरों को, क्योंकि ये उन लोगों की मिली भगत से होता है. छोटे ऑफिसर को प्रेशराइज करके तो सबने पैसा खाया है, सब अधिकतर ने पैसा खाया है. ये जितने NPA बने हैं, आपको सिर्फ नाम निकालने की जरूरत है. बैंक ऑफ बड़ौदा 6200 करोड़ का दिल्ली में अशोक विहार के अंदर मनी लॉन्ड्रिंग का केस हुआ. एक AGM के ऊपर उन्होंने रिस्पॉन्सिबिलिटी डाल दी कि इस आदमी ने सब कुछ किया होगा. 10 जगह पर कल रेड हुई है उसके बारे में. तो इसको कहते हैं ना टू लिटिल टू लेट. ये विजय माल्या को जो पकड़ने की तरकीब है, अब ये बहुत देर हो चुकी है और अब तक तो उन्होंने जो ठिकाने लगाना था लगा दिया. जिसे हम टिप ऑफ द आइसबर्ग कहते हैं वो भी नहीं है, वो भी नहीं है. टिप का टिप है ये. SK जैनला 50 लाख रुपये कॅश देताना घेताना पकडण्यात आलं. पण असे अनेक SK जैन बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत जे चेअरमन होताना, म्हणजे जनरल मॅनेजर ईडी होता, ईडीतून चेअरमन होताना मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये मोठ्या ब्युरोक्रेसीशी आणि दलालांच्या मार्फत ते लोक पदं घेतात, तेव्हा हजारो कोटीच्या बोली त्यांना करायला लागतात. आणि मग म्हणूनच ते NPA निर्माण होतो, म्हणूनच CDR निर्माण होतात. आणि मग याचं प्रोबिंग CBI का नाही करणार, याचं प्रोबिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे टॉप वरिष्ठ का नाही करणार. आणि हे CVC काय करते, चीफ विजिलन्स कमिशनर. बरोबर. CVC हर कारवाई करत हर बैंक के अंदर बसलेला CBO रहता है. आता CVC मध्ये बसलेला भसीन नावाचं एक बँकेच्या वतीने बसलाय. ही वॉज IBA चेअरमन, इंडियन बँकेचे चेअरमन होते आणि त्यांची केस ही CVC हँडल करत होती जेव्हा ते IBA चेअरमन होते. आणि हेच ग्रस्त आता CVCचा भाग झालेले आहेत, ते या सरकारच्या काळात झालेलं आहे. माझं म्हणणं, संशयास्पद व्यक्ती मोठ्या पदावरती जाऊन बसतातच कशा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी सचिन सावंत आणि गणेश शाखे तुमच्याकडे येतो, हेमंत देसाईंकडे पण जाणार आहे. पण त्याआधी आपल्यासोबत एक पाहुणे आहेत ज्यांना मी पहिल्यापासून काही प्रश्न विचारलेले नाही आहे. किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते आहेत अविनाश काकडे. अविनाश काकडे, तुम्ही सगळं ऐकताय, कशा प्रकारे उद्योगपतींना पैसे दिले जात आहेत, कर्ज दिलं जात आहे आणि वसुलीही केली जात नाही आहे, अक्षरशः लूट केली आहे. मगाशी विश्वास उटगींनी जो आकडा सांगितला 15-16 लाख कोटी रुपयांचा आकडा आहे. आणि शेतकऱ्याला मात्र कर्ज देताना 5,000 रुपयाचं कर्ज असेल, 15,000चं असेल, आत्महत्या करावी लागते. काय म्हणाल तुम्ही? सर, हे बरोबर आहे. प्रश्न असा आहे, माझा ऐकू येते सर तुम्हाला? ऐकू येतंय, बोला. शेतकऱ्यांच्या संदर्भामधलं कर्ज आणि उद्योजकांना देतो आपण कर्ज, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. एकतर 2-3 गोष्टींमधला आपण फरक लक्षात घेतला पाहिजे की शेतकऱ्यांच्यावरचं होणारं थकीत कर्ज याची कारणं खूपच बेसिक कारणं आहेत आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायातून होणारं ते थकीत आहे.
आणि उद्योजकांच्यावरचं असणारं थकीत जे आहे ते फार वेगळ्या पद्धतीने होणारं त्यांनी केलेल्या चुकांच्यामुळे झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्यावर होणारं थकीत कर्ज हे शोषणातून होणारं कर्ज थकीत आहे. त्याच्यामुळे दोघांचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे एक. आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्यावर असणाऱ्या कर्जाची रक्कम आणि उद्योजकांच्यावर असणाऱ्या कर्जांची रक्कम जी आत्ता आपण बोलून राहिलो 10 लाख कोटी रुपयापेक्षा जास्तीचे जे आपण बोलतोय, तर हा जो फरक आहे तो लक्षात घेता आणि शेतकऱ्यांचं जेव्हा आपण एखाद्या वेळा कर्ज माफ करतो किंवा अशी एखादी छोटीशी घोषणा केली, मागच्या आपण पाहतो की 15 वर्षामध्ये एकदा 2009ला झालेलं कर्जमाफी आपण जे पाहिलेलं आहे, तर त्याचा एक 5 वर्ष 7 वर्षापर्यंत गवगवा होत राहिलेला असतो. आता शेतकरी जो कर्ज घेत असतो त्याच्यामध्ये आपण हे पाहतो की शेतकरी थकीत करण्याचं एक बेसिक कारण आपण जर पाहिलं की जसं यावर्षीचा जो MSP होता तो 4000 कापसाचा जो 4100 रुपये होता 4100 रुपये आणि राज्य सरकार आणि केंद्र शासनाला जी शिफारस केली होती कापसाचा उत्पादन खर्चाची ते 6800 रुपये होती. आता एका क्विंटलवर जर शेतकऱ्याला 2700 रुपयाचा सरकारच्या म्हणण्यानुसार लॉस असेल तर त्या शेतकऱ्यावर घेतलेलं कर्ज तो चुकवू शकेल का, हा बेसिक प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यामुळे सरकारच्या म्हणण्यानुसारच शेतकरी जर लॉस मध्ये आहे तर त्याचं कर्ज लॉस मध्ये अगदी बरोबर आहे. अविनाश काकडे, अविनाश काकडे, एक मिनिट, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलो. एक मिनिट अविनाश काकडे, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मला गणेश शाखे तुम्हाला विचारायचं आहे, नंतर इतरांकडे जायचं आहे. ते जे म्हणतायत शेतकऱ्याचं कर्ज नाईलाजामुळे होतं, असहाय्यतेतून होतं, संकटांमुळे होतं. इथे तर उद्योगपती हे लुबाडतायत, म्हणजे कर्ज घेतायत किंगफिशर एअरलाईनसाठी आणि काय यॉट खरेदी करतायत आणि काय कुठे जाऊन बंगले बांधतायत आणि कॅलेंडर काढतायत, मौज मजा करतायत मल्ल्यांसारखे उद्योगपती. काय म्हणाल, हे सरळ सरळ अन्याय नाही? हो, अन्याय, निश्चितपणे अन्याय आहे निखिलजी. आपल्या या समाजामध्ये या बँकांना लुबाडणारे, सरकारला लुबाडणारा एक वर्ग आहे आणि तो जाणीवपूर्वक हे ठरवून सगळ्या गोष्टी करत असतो. आणि मग त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या लिंकेजेस आहेत, मग आता म्हणाल्याप्रमाणे अधिकारी असतील बँकेतल्या एखादी फार वरच्यापर्यंत ब्युरोक्रसीमध्ये म्हणजे मोठे वरचे अधिकारी असतील किंवा पॉलिटिशियन असतील, ह्या सगळ्यांशी या बँकांच्या संदर्भात तर आपण आता उडगे साहेबांनी फार त्याच्यातलं पोलखोल केलेलं आहे व्यवस्थितपणे. ज्या पद्धतीनं या सरकारी बँकांच्यावरती डायरेक्टर्स नेमले जातात, त्या डायरेक्टर्स नेमण्यासाठी सुद्धा करोडो रुपये ते म्हणाले तसं तुम्हाला लाच द्यावी लागते. आणि ही लाच दिलेली ही जे डायरेक्टर्स यस द्यावी लागते. मी सांगितलं आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे की ही दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की हा जो खरं म्हणजे थकीत बँकांना जे सगळ्यांनी मिळून लुटलेला आहे, बरं लुटलेला आहे मंत्र्यापासून खालपर्यंत. आणि गेली 10 वर्ष म्हणजे खऱ्या अर्थात सुरुवात झाली आहे 2004 पासून या मोठ्या प्रमाणामध्ये. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो की दुर्दैव आपल्या देशाचं, या देशाचे पंतप्रधान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, अर्थतज्ञ होते, त्याच्यानंतर चिदंबरम सारखा अर्थमंत्री होता. या सगळ्या गोष्टी इथं म्हणजे अर्थतज्ञ सगळे म्हणजे अर्थमंत्री असून सुद्धा या बँकांच्या मध्ये जी आर्थिक शिस्त आपला आणायला पाहिजे होती, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी जी झालेली आहे आणि देशाला लुबाडलं, जनतेला जी लुबाडलेलं आहे ह्याच्यावरती त्या वेळेला कारवाई करायला पाहिजे होती. कायद्यामध्ये कडक कायदे करायला पाहिजे होते. जसं आता आपण फ्रॉडी लोकांना आपण पकडतो, त्याला गुन्हे क्रिमिनल सारख्या केसेस करून आपण अटकवतो, शेतकऱ्यांना आपण लगेच त्याची जप्ती करतो. अशा स्वरूपाच्या कुठल्याही पद्धतीच्या एखाद्या उद्योगाला एवढ्या मोठ्या प्रकारचं कर्ज देत असताना त्या गोष्टी तपासण्याची आणि त्यांनी जर तशा पद्धतीने जाणीवपूर्वक गोष्टी करत असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती. ती झाली नाही दुर्दैवानं आणि म्हणून काळ सोकावला आणि त्याच्यामुळे ही आपल्या देशाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही मला सांगा, अगदी युपीएच्या काळात आपण धरू गेली 20 वर्ष युपीएच्या काळापासून त्या आधीपासून हे चालू आहे. म्हणजे हे जे सगळं संगनमत किंवा आपण नेक्सस म्हणतोय तो 15, 20, 25 वर्षापासून चालू आहे. तुम्ही महाराष्ट्र बँकेचे संचालक होतात, म्हणजे ट्रेड युनियनचे प्रतिनिधी म्हणून, हे आपण लोकांना सांगूया, नाहीतर उगाच लोक म्हणतील तुम्ही संचालक होतात म्हणजे काय. तुम्ही युनियनचे प्रतिनिधी म्हणून संचालक होतात. एक बँक एक नमुना आहे, तुम्ही नेमकं काय बघितलं? बँक लायसन्स ॲक्ट प्रमाणे कामगारांचा आणि अधिकाऱ्यांचा संचालक बोर्डावर असतो. त्याप्रमाणे मी पण होतो बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आणि मला बँकर आणि बॉरोचा नेक्सस तेव्हा दिसायला लागला, जे मला पूर्वी वाटत होतं की हे शक्य नाही आहे, पण तेव्हा मला शक्य आहे असं दिसायला लागलं. आणि त्यावेळेस आता सगळ्यांना सांगायला हरकत नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असा कुठलाही नियम नव्हता, पण मी बोर्डाच्या एका सबकमिटीचा चेअरमन झालो
टू प्रोब इन टू द सिरियस फ्रॉड केसेस आणि 21 अकाउंट्स. मी म्हटलं की ह्याच्यामध्ये बँकरबरोबर नेक्सस आहे, तर माझ्यावरती माझे चेअरमन भडकले. ते म्हणजे तू सिद्ध करून दाखवायला पाहिजेस. म्हटलं हो सिद्ध करेन, मला एक कमिटी द्या. आणि मी ते केलं. पण मी ते रिपोर्ट देण्यापूर्वी मला बोर्डातून बाहेर जावं लागलं. आणि दुर्दैवाने मी बाहेर गेल्यानंतर मला CBIचाच रस्ता धरायला लागला. तुम्ही CBI कडे गेले? मी CBIकडे गेलो आणि CBIने माझं म्हणणं उचलून धरलं आणि बँकेवरती CBIची रेड पडली. आणि त्यामुळे जे कुठले अकाउंट्स मी सांगत होतो ते बरोबर फ्रॉड्युलंट होते हे सिद्ध झालं. त्यावेळेचा तो आकडा फार छोटा असेल, पण आताच्या प्रपोर्शनमध्ये इन्फ्लेशन जर बघितलं तर नक्कीच तो 1000 पण मला कोटीवर विश्वास गेला. पण हे इंडस्ट्रीचं एक तत्व म्हणून मी तिथे पाळलं. आणि पण त्याकरता मला एक हेच तुम्हाला मोठी विचारायचं आहे, risk- म्हणजे तुम्ही एक बँक कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून हे केलं. हो. प्रत्येक बँकेतले कर्मचारी जर जागरूक असतील तर हे उघडकीला येईल. निश्चितपणे. एक तर बँकेतला मनुष्य जो काम करतो त्याने तो देशाची सेवा करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याची अकाउंटेबिलिटी आहे. आणि म्हणून मी युनियनचा नेता म्हणून हे सांगत आलो, तुम्ही ग्राहकांची पण सेवा करा, परंतु पगारवाढीच्या गोष्टीबरोबर ही पब्लिक सेक्टर बँक हे लक्षात ठेवून मग तुमचे डोळे आणि कान उघडे पाहिजेत हे मी सगळ्या अधिकाऱ्यांना नाही, सांगत खोटी आलो. कर्ज देत असतील तर आधी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. निश्चितपणे येतो सचिन सावंत. निश्चितपणे. निश्चित रूप से क्या निखिल जी, मैंने पीछे भी ये बात अभी भी कही थी कि ये जो बैंक के कर्मचारी हैं इनको ये देखना चाहिए कि अगर मेरा बैंक इस तरह डूब जाएगा तो मुझे पगार कहां से अगर मिलेगी? सिक्योरिटी सही नहीं है, अगर कुछ सिक्योरिटी सही नहीं है, कुछ तो पेपरवर्क सही नहीं जो है, कर्मचारी हैं उनको पहले आगे आना चाहिए, मगर वो बेचारे डरते हैं क्योंकि इस देश के अंदर कोई विसिल ब्लोअर का प्रोटेक्शन एक्ट नहीं है. अगर कोई आदमी आवाज उठाएगा तो बैंक उसको निकाल के सिस्टम में से बाहर कर देता है. ऐसा विसिल ब्लोअर के कई के साथ ये जानते होंगे विश्वास जी, ये बैंकों में काम कर एक चुके फक्त हैं. गैरसमज होणे म्हणून सांगेन, खालच्या लेवलच्या ज्या काही चुका आहेत ह्या अत्यंत नगण्य आहेत. जे फ्रॉड करणारे कर्मचारी असतात त्यांना नोकरी गमवावी लागते आणि त्यांना आम्ही डिफेंड करत नाही, मी जाहीरपणे सांगतो. पण आत्ता जो काय आपण विषय चर्चेला घेतोय, विशेष करून गेल्या 25 वर्षात, हे बिग बॉरर्स आर डिफॉल्टर्स हे लक्षात घ्या. मगाशी जो विषय निघाला 70,000 कोटी ज्या शेतकी मंत्री शरद पवार होते आणि त्यांची जी माफी कर्जमाफी, त्यावेळेस मी त्या बजेटच्या वेळेस होतो इथे आणि मी डिफेंड केलेलं दुसऱ्या एका चॅनलवरती. का तर बजेटमधून बँकांना कॉम्पेन्सेशन मिळालं आणि बँकांचे नफे इम्प्रूव्ह झाले, कारण तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तरतूद नावाची एक महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांचं 70,000 कोटी माफ केल्यानंतर बँक सरकारने पैसे दिले, त्यामुळे बँकांचे नफे वाढले. हा जसा भाग आहे तसा आत्ता नफे मुळात जास्त आहेत, पण ह्या मोठ्या भांडवलदारांनी जे केलेले आहेत थकीत कर्ज आणि बुडीत कर्ज केले, त्यामुळे आमचा चांगला नफा यांच्या बुडीत कर्जाच्या तरतुदी पाठी जातो. आणि म्हणून आत्ता आम्ही 11 बँका तोट्यात आहोत आणि कदाचित पुढच्या एक्सक्लुझिव्हली आणि म्हणून चांगला नफा आम्ही कमवलेला आहे. हे पहिली गोष्ट मी सांगतो. म्हणजे माझा ग्रॉस प्रॉफिट आहे, त्यातून मी सगळ्या या थकीत आणि बुडीत कर्जाची तरतूद केली, तर माझा नेट नफा जो यायला पाहिजे तो काही ठिकाणी 11 बँकेत तोटा दिसतो, पण माझं नेट ग्रॉस प्रॉफिट हे लक्षात घ्या. पब्लिक सेक्टर बँका या देशाची शान आहे असं म्हणताना, त्यांचा डिफेन्स आहे म्हणताना, माझं म्हणणं ही NPA वसूल करा. आणि सरकार काय करते, रिझर्व्ह बँक काय करते, NPA वसूल करण्याची घोषणा करत नाहीये. आणि म्हणून वाढती थकीत आणि बुडीत कर्जाचे निमित्त करून बँकांची बॅलन्स शीट स्वस्त करण्याचं मोठं कारस्थान या देशाचं सरकार आणि रिझर्व्ह बँक करतायत. हा माझा आक्षेप आहे. आणि म्हणून बजेटमध्ये जे आले त्या प्रस्तावाला बँक सुधारण्याचा प्रस्ताव म्हणता येणार नाही, त्याला खाजगीकरणाचा प्रस्ताव आणि बँकांचे राष्ट्रीयकरण रिव्हर्स करण्याचा प्रस्ताव असं म्हणायला लागेल. आणि म्हणून माझा तिथे माझ्या बँक सुधारणा काय हे मी तुमच्यापुढे वेळ मिळाला तर सांगेन. There is a window dressing of the balance sheet. Yes. Regular basis they are doing it. They make 2 balance sheets separately. मुद्दा बँक सचिन कर्ज सावंत वसुली आपण व्हायला चर्चा पाहिजे, कर्ज करतोय. वसुली व्हायला पाहिजे. आणि आपण बघितलं की ही सगळी लूट आहे. मंत्र्यांपासून ते बँकेचे चेअरमन वगैरे मोठे अधिकाऱ्यांपर्यंत रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सुद्धा यात सामील असावेत अशी शंका आहे. काय झालं पाहिजे या सगळ्या अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचं? पहिली गोष्ट म्हणजे हे सरकार ज्या तऱ्हेनं याच्यामध्ये कन्फ्यूज दिसतंय, कारण आता 8च दिवसापूर्वी तुम्ही जर बातमी वाचली असेल की 1,14,000 कोटी रुपये राईट ऑफ केले गेले काही बँकांकडनं, आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी अरुण जेटली येतात आणि म्हणतात कुठल्याही तऱ्हेचं राईट ऑफ केलं जात नाही, जाणार नाही, त्यांनी निर्वाळा दिला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारमध्येच एकमत नाही की कुठल्या दिशेनं पावलं पडली पाहिजेत.
आता ज्या सरकारकडनं तुम्ही अपेक्षा कशी करणार की उद्योगपती धार्जिनं धोरण घेऊनच ते सरकार चाललेलं आहे, मेक इन इंडियाच्या मार्फत असेल किंवा सर्व बाबतीमध्ये जे खुले द्वार करायचा प्रयत्न चाललाय, कॅपिटल त्यांच्याकडे फॉर्मेशन नाही आहे, कुठे नवीन कर्ज कशी देणार हे अजूनही त्यांना पत्ता नाही. 25,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. एका अदानीच्या ऑस्ट्रेलियाच्या खाणीकरता 6,000 कोटी जे ऑस्ट्रेलियामध्ये असताना अदानी हितनं डिक्लेअर केले जातात स्टेट बँकेकडनं. याचा अर्थ ज्या तऱ्हेनं केंद्र सरकार चाललेलं आहे हे त्याच्यातनं दिसून येते की या NPAच्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेचं यांचं धोरण आहे. आता पहिली गोष्ट अशी लक्षात घेता, मगाशी हाके जे म्हणत होते की अगोदरपासूनची लोन आलेली आहेत, आमच्याकडे अर्थतज्ञ होते, सगळ्या दृष्टिकोनातून होते, म्हणून तरी देखील ते करू शकले नाहीत. मला एक गोष्ट सांगा की 2,41,000 कोटीचं आम्ही NPA त्यावेळेला आमच्या काळामध्ये संपलं होतं. ज्या तऱ्हेनं NPA हे 3 महिन्यामध्ये तुम्हाला NPA झाल्यानंतर तुम्हाला रिवाईव्ह करता येत नसतं. त्यामुळे तुम्ही नवीन कर्ज जी दिलेली आहेत ती देखील NPA होत चाललेली आहे. तुमचा मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स जो -3.2 चाललेला आहे, इकॉनॉमी एक्सपोर्ट इम्पोर्ट सगळं डाऊन झालेलं आहे. हे त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला पॉलिसी डिसिजन घेताना जर अशा तऱ्हेनं तुम्हाला ठामपणे करायचं होतं, आमच्या काही चुका झाल्या असं तुमचं म्हणणं आहे, तर गेल्या 2 वर्षांमध्ये हे वसूल करण्याकरता कुठलाही कायदा आणण्याचा प्रयत्न देखील तुमच्याकडनं झालेला नाही. नाही सचिनजी, आज मला पॅनल ज्या वेळेला फायनान्स कमिटी पार्लमेंटची जेव्हा म्हणते की RBIचं रेग्युलेशन करण्यामध्ये चूक झालेली आहे, त्यावेळेला तुमचे डोळे उघडलेत. कारण 25,000 फंड तुमच्याकडे आहे फक्त कॅपिटल नवीन देण्याकरता. इतर फंड जर करायचं असेल तर हे वसूल करावे लागतील. 25,000 त्यामुळे CBI आणि आता ED सुरू 70,000 करोड़ म्हणूनच या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर नवीन कायदे तात्काळ आणले पाहिजेत. ते काय आपण त्याच्यावर चर्चा करूया. कुठल्याही तरची त्या ठिकाणी तमा बाळगली नाही पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि निश्चितपणे नवीन उद्योगांना धोरण देताना ह्या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे धोरणात्मक निर्णय घेताना ठाम भूमिका सरकारची असली पाहिजे. एक लॉ मिनिस्टर ज्यावेळेला फायनान्स मिनिस्टर बसलेला आहे त्यावेळेला अशी हे जे गोंधळाचं वातावरण ते अपेक्षितच आहे. कायद्याच्या मार्गाने काय करायचं आपण चर्चा करूया, पण तुम्ही उत्तर द्या, मग मी ब्रेक घेतो. सचिनजी, आपल्याला मी सांगू इच्छितो की 2,41,000 कोटीचं कर्ज आपण 2014 पर्यंतचं आपण सांगितलं. आणि त्याच्यानंतर सांगतात की पुढची अमाऊंट ही या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही त्या NPA झालेले अकाउंट्स या 1.5 वर्षामध्ये आहेत. 2 गोष्टी मला सचिनजी आपल्याला विचारायची की ती ही कर्ज कधी देण्यात आलेली आहेत. वर्षभरामध्ये NPA होतं का अकाउंट? 1.5 वर्षामध्ये NPA अकाउंट होतं का? ही सगळी कर्ज ही तुमच्या काळात नवीन दिलेली कर्ज आहे. आहेत. तुम्ही RBI चा डेटा काढा. नाही मी सांगितलं तुम्हाला आपण का साधा नाही? सूत्र नाही 3 सचिनजी, महिन्यात तुम्हाला NPA एका होतं. वर्षामध्ये अकाउंट NPA होतं का? जर 1 वर्षापूर्वीचं त्यांनी कर्ज घेतलं असेल, एका वर्षात तो NPA होतं का? 3 महिने जर भरले नाहीत, 3 महिने भरलं नाही पण तर NPA होतं. लोन टर्म्स ज्या 3 हप्ते. पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी कर्ज घेतलं असेल एखाद्या उद्योजकांनी, त्यांनी काय एका वर्षात त्याला ते जर त्याची परतफेडीची पद्धत हे आहे का? अरे पण माझं म्हणणं आहे हाके साहेब, 2 वर्ष तुम्ही कायदा का नाही आणला? आम्ही चुका केल्या. किती वर्ष सांगणार? आता तेच 2 करतो वर्ष आम्ही. कुठला जे कायदा तुम्ही आणला 15 तुम्ही? वर्षात, तुम्ही 20 वर्षात जे यामध्ये केलं नाही ते काहीतरी आम्ही परिवर्तन करतोय. केलं का? कायदा तुम्हाला आज RBI कायदा गव्हर्नर करण्याचे तुमचे कान संकेत उपटतायत. दिलेले आहेत. पार्लमेंटरी पॅनल वसुली लवादाच्या मध्ये सुद्धा आम्हाला लिस्ट दिली जात नाही. आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं सुधारणा करायच्या आहेत, कायदे करायचे आहेत, ते कायदे करण्याच्या दृष्टिकोनातून ही चर्चा आणि हे जे सगळं बाहेर पडायला लागले गेल्या 15-20 वर्षातलं, ते आम्ही हे पुढाकार घेऊन करतोय म्हणून बाहेर पडायला लागले. सगळ्या ज्या मी गैरशिस्ती विश्वास घेतो तुमच्याकडे. मी एक ब्रेक घेतो आता 2 छोटासा. वर्ष झाले. पूर्वीच्या सरकारच्याकडे पातक फोडायचं, खापर फोडायचं, किती वेळ काढणार? नाही आम्ही त्याला उत्तर द्यावं लागणार तुम्हाला. नाही या सांगा ना तुम्ही, या आमच्या 1.5 वर्षाच्या सरकारमधले असे किती आम्ही कर्ज दिलेली आहेत आणि ती NPA झालेली आहेत? आपण सांगा, आपल्याकडे फिगर असेल तर. एक कायदा आणा ना. आम्ही नाही तुम्ही तुम्हाला म्हणताय ना, वसुली नाही करायची पातक आहे. तुमच्यावरती नाही, तुम्ही ते आमच्या केलेलं आहे काळामध्ये म्हणून. कायदे चुकीचे होते. नाही आणा नवीन. तुमच्या आणा काळात तुम्ही. तुमच्या काळात झालेलं आहे. कळत नाही काय करायचं. तुम्ही सांगा, गेल्या 1.5 वर्षामध्ये या सरकारच्या काळामध्ये किती उद्योगपतींना कर्ज देण्यात आले, किती NPA झालेले आहेत? ते 70,000 कोटी रुपयाचा जो उल्लेख आता उडगी साहेबांनी केला, तर सांगा तुम्ही आम्हाला 1.5 वर्षामध्ये आम्ही किती. तुम्ही जा ना RBIच्या साईट वरती. नाही. आज हे 1.5 लाख कोटी जे एका 2-1.5 वर्षात वाढले, याचं तुम्हाला उत्तर ठीक द्यावं आहे. मागची एक- कर्ज आहे. एक मिनिट, मला येतं काँग्रेस आणि भाजपच्या पलीकडे न्यायचं आहे. कारण दरवेळेला हे भांडण तुम्हाला होतं, तत्काळ regulation तुमचं पाप आहे, पाहिजे आमचं त्याच्यावरती. काय आहे वगैरे. एक मिनिट सचिन सावंत, मी एक ब्रेक घेतो. ब्रेक नंतर पुन्हा काय करायला पाहिजे. काँग्रेस जबाबदार आहे, UPA जबाबदार आहे, भाजप जबाबदार आहे, यात मला रस नाही आणि देशातल्या नागरिकांनाही नसेल. कारण जे गुन्हेगार आहेत, राजकारणी असो अधिकारी असो, त्यांना तुरुंगात घाला, एवढंच आमचं म्हणणं आहे. ब्रेक घेऊया आणि त्यावर चर्चा करूया काय करायला पाहिजे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, कर्ज बुडव्या उद्योगपतींना राजकीय संरक्षण मिळत आहे का? बघा पडद्यावर.
90% लोक म्हणतात होय, अशा उद्योगपतींना संरक्षण मिळालं पाहिजे. यांना तुरुंगात कसं पाठवायचं हे मी विचारणार आहे ब्रेक नंतर आपल्या सर्व पाहुण्यांना. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. विश्वास सुटगी, तुमच्यापासून सुरुवात करतोय. खूप कमी वेळ आहे, पण काय करायला पाहिजे? तुम्ही मगाशी म्हणाल कायदे नाही आहेत, काय करायला पाहिजे? आता सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न हाती घेतलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाने यादी मागितली आरबीआय गव्हर्नरकडे. याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने अत्यंत पारदर्शक पद्धतीने जे कोणी बॅड लोन क्रिएटर आहेत, नॉन परफॉर्मिंग असेट, हा रेकॉर्ड झालेला गोष्ट, पण ज्यांनी ज्यांनी बुडीत कर्ज केलेली आहे त्यांची यादी सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणजे द्यावी ना. आणि हीच गोष्ट आम्ही 93 सालापासून मागतो. नंबर 1ची गोष्ट. दुसरी गोष्ट, विलफुल लोन डिफॉल्ट म्हणजे जाणीवपूर्वक कर्ज घेऊन न परत करणं, म्हणजे विलफुली परत न करणं. दिस शुड बी ट्रीटेड ॲज अ कॉग्निजेबल ऑफेन्स इन इंडियन पिनल कोड. आज वीज चोरी, पाणी चोरी, भूखंड चोरी, इन्कम टॅक्स चोरी हा गुन्हा आहे, पण कर्ज घेऊन, बँक कर्ज घेऊन परत न करणं गुन्हा का नाही धरायचा? हा गुन्हा धरल्याशिवाय तुम्ही त्या व्यक्तीला IPC खाली ट्रायल करू शकत नाही, FIR करू शकत नाही, म्हणून ते करणं आवश्यक आहे. दुसरं, त्याला इलेक्शन लढवायला बंदी करा. पीपल्स सिटिझन ॲक्टमध्ये आम्ही राष्ट्रपतींना ही निवेदनं दिली आहेत दरवर्षी, ते झालेलं नाही आहे. म्हणजे हे 2 कायदे अमेंड करण्यात येतील. पार्लमेंट सेशन चालू आहे. सगळ्या खासदारांना जर खरोखर चिंता वाटत असेल तर त्यांनी सरकारवरती दबाव आणून, आणि सरकारने सुद्धा खरोखर ते आता ते म्हणतात त्याप्रमाणे, तर त्यांनी कायदे करावेत. इकॉनॉमिक ऑफेंडर्स म्हणजे आर्थिक गुन्हेगारांना जरब बसेल असे कायदे पार्लमेंटने केले तर हा रेग्युलेटर जो आहे, नियंत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इथल्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा जरब पार्लमेंट का बसेल. करेल? कारण इथूनच पैसे खायला मिळतात आणि इलेक्शन लढतात याच पैशांवर. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याकडे इलेक्टोरल रिफॉर्म्समध्ये पहिल्यांदा आपण जनतेने जागरूक होऊन आत्ता जी काही इलेक्टोरल रिफॉर्म्स नाही आहेत तर ते प्रपोर्शनेट, म्हणजे ते 32% 280 मिळतात. बरोबर आहे. म्हणून प्रपोर्शनेट इलेक्टोरल रिफॉर्म्स व्हायला पाहिजे, प्रपोर्शनेट वोटिंग. म्हणजे हे मोठी प्रक्रिया आहे. मी येतो रविश्वास तुमच्याकडे. मुद्दा असा की हे जे काय आहे, हे आत्ता जे सुप्रीम कोर्टाने समजा सगळ्या बॅड लोन्सचं त्यांनी नेक्सस शोधून काढण्याकरता एक SIT बसवली, जी मागणी मी काही दिवसांपूर्वी केली आहे. एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम सुप्रीम कोर्टाने नेमून ह्या सगळ्या विलफुल अँड डिफॉल्टरची नेक्सस शोधून काढून आणि ते CBIचा एक स्पेशल टास्क फोर्स त्याने आढावा. हा एक भाग. एक DRT अपुरा आहे. मगाशी हेमंत देसाई बरोबर सांगत होते, सरफासी ॲक्ट कोणी वापरलाच नाही, पण ह्याच्यापेक्षा एक स्ट्रॉंग रिकव्हरी लॉची गरज आहे ना, ते ह्या बजेटमध्ये होऊ शकतं. मग रिकव्हरी लॉ आणून तुम्ही NPA किंवा बुडीत कर्ज रिकव्हर करा. आता होतं कसं, त्यांना असे ARC मध्ये देतात, म्हणजे NPA विकतात किंवा कॉम्प्रोमाइज करतात. ही दोन्ही भ्रष्टाचाराचीच अंग आहेत. आणि म्हणून NPA रिकव्हर करा, तो केवळ कमी करण्याची भाषा करू नका. तर बँकांच्या भांडवलाचा प्रश्न जो आत्ता सांगतात हे 70,000 कोटी 2018 पर्यंत, नाही, गरज नाही त्याची. जेव्हा तुम्ही आता 14 लाख कोटीचा NPA फक्त 4 लाख कोटी वसूल करा, बँकांच्या भांडवलाचा प्रश्न याच वर्षी सुटेल. ठीक आहे, पण तसा तो अशासाठी सुटणार नाही नाही. सुटणार. मला रवी श्रीवास्तव तुम्हाला विचारायचं आहे की यासाठी जो बेसिक प्रामाणिकपणा पाहिजे तो पाहिजे. तोच कुठे आहे या सिस्टीम मध्ये? बराबर है. सबसे पहली चीज़ तो ये जो अपने यहाँ पर फॉरेन के अंदर जिस तरह का सिस्टम है कि अगर कोई इंडस्ट्री सिक होती है तो उसके साथ में इंडस्ट्रीज भी सिक होता है. इंडस्ट्रीज भी उसमें पूरा उसका वो पूरी उसकी लिक्विडिटी खत्म कर देते हैं, सब कर देते हैं. इंडिया में इंडस्ट्री सिक होती है, इंडस्ट्रीज पिंक हो जाता है. ये जो सिस्टम है, इसके लिए जो लॉ जो वुडगे साहब ने बताए हैं, वैसे कानून बना करके कि भाई ये जो NPA है इसको, और जो ये बैंकों का भ्रष्टाचार है, ये पूरा गैमट है. ये कोई इतना छोटा सा विषय नहीं है जिसको हम लोग इतनी आसानी से समझ लेंगे. इसके अंदर पूरा नेक्सस ऊपर से लेके नीचे तक, बैंकों के चेयरमैन के अपॉइंटमेंट से लेकर के नेक्स्ट अपॉइंटमेंट तक, इस बीच के अंदर जितना कुछ धंधा होता है, इसको पूरा पकड़ करके और बराबर उसको उसके ऊपर सख्ती करने की जरूरत है. और मैंने प्राइम मिनिस्टर और प्रेसिडेंट को कल मेल लिख करके मैंने रिक्वेस्ट किया है कि श्री विजय माल्या जी की तुरंत पकड़ अटक होनी चाहिए, अरेस्ट किया जाना चाहिए उनको. ही मागणी आम्ही केली आहे यस, बजेटच्या दिवशी. क्योंकि इस तरह का एक एग्जाम्पल तो देश के सामने रखो. पासपोर्ट ब्लॉक करायला पाहिजे. पासपोर्ट ब्लॉक करो कि भाई हे सगळ्यात महत्त्वाचं वो तो इंग्लैंड में जा रहे हैं सेटल होने के लिए. ऐसे जैसे पासपोर्ट त्यांचा जप्त केला दोन पाहिजे. मिनिस्ट्रीने आता ताबडतोब काम करायला पाहिजे. एक मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने आणि दुसरा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल External अफेअर्सने. Affairs. स्टेट बँक ऑफ इंडियाने तक्रार ठीक आहे. केली आहे, पण मिनिस्ट्री ऑफ ठीक एक्सटर्नल आहे, अफेअर्स काम करणार यांना का? विचारू, यांचंच सरकार आहे. यांचं सरकार आहे. गणेशजी, हे होणार आहे का?
विजय मल्ल्यांना अटक होऊ शकते का? त्यांना ग्रेट ब्रिटनचं त्यांच्या नागरिकत्व हवं आहे. आपल्याला नाही, गुन्हा नोंदवलेला आहे आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला ज्या पद्धतीनं ते कायदा हे घेऊन शिक्षा तुम्ही करणार. करणार आहोत आम्ही त्याला त्याच्याप्रमाणे. आता जी उडगी साहेबांनी ज्या गोष्टींची सूचना केली त्या सगळ्या सूचना या म्हणजे त्या इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आमच्या सरकारनं त्याची कार्यवाही ऑलरेडी सुरू केलेली आहे, जेणेकरून आता म्हणाल्याप्रमाणे NPAचे अकाउंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी क्षेत्रातील बँकांच्या संदर्भात आहेत आणि त्या सरकारी बँकांच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची सुधारणा करायला पाहिजेत ते तुम्ही करता. आम्ही करणार आहोत आणि काय करायला पाहिजे त्याच्यात सुद्धा एक म्हणजे प्राथमिक स्वरूपाची चर्चा झालेली आहे आणि चर्चा होऊन परवाजी ज्ञान म्हणजे संगम जो झाला त्याच्यामध्ये त्याबद्दल सविस्तर अशा स्वरूपाची चर्चा झालेली आहे आणि याबद्दल हे सरकार अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं असून आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना 2000 मार्च 17 पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे की तोपर्यंत तुम्ही सगळ्या बँकांनी आपले ताळेबंद सुधारा अशा स्वरूपाचा त्यांना म्हणजे धाक म्हणजे हेही दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे या आम्ही आमच्या पद्धतीनं सरकार म्हणून जे काही करायचं आहे ते सरकार हे निश्चित. सचिन सावंत, पहिली गोष्ट अशी की खऱ्या अर्थानं जर सरकारला काही करायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्या केंद्रीय मंत्री जे आहेत चौधरी त्यांची हकालपट्टी करावी, कारण त्या ऑलरेडी डिफॉल्टर आहेत. त्यामुळे तिथनं सुरुवात केली पाहिजे. अदानीसारख्या कंपन्यांना ज्या वेळेला ज्यांचं 70 ते 72 हजार कोटीचं कर्ज ऑलरेडी आहे त्यांना कुठल्याही तऱ्हेचं इव्हॅल्युएशन न करता स्टेट बँक जर जेव्हा 6,000 कोटी जाहीर करते त्याचा फार मोठा दुष्परिणाम हा इतर बँकांवरती होत असतो किंवा आणि त्याचबरोबर इतर उद्योजकांना वाटत राहतं की आम्हालाही तशा तऱ्हेने मिळू शकतं. त्यामुळे उद्योजकांनी काहीही करावं त्या दृष्टिकोनातून सरकार मागे राहील ही जी भूमिका दिसते ती त्या ठिकाणी बाजूला केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट बँकिंग रिफॉर्मच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पॅनलनी सातत्याने सांगितलंय ते कधी हाती घेणार आहेत हा प्रश्न असताना जे 2 मूलभूत कायदे जे आहेत इनसॉल्व्हन्सी ऍक्ट आहे आणि बँकरप्सी ऍक्ट आहे हा अनेक दिवसांपासून पेंडिंग त्या ठिकाणी आहे. सरकार त्याकडे झुकूनही बघत नाही. ते या अधिवेशनात तरी आणावं तात्काळ अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. शेवटी हेमंत देसाई, वेळ द्या. आता हे फक्त आपल्याकडे होतं असं नाही, म्हणजे 2008ची जी मंदी झाली त्यावेळी अमेरिकेमध्ये सुद्धा फ्रेडी मॅक आणि फ्रेडी मे या 2 कंपन्या ज्या फिनान्शियल कंपन्या होत्या त्यांना मोठं पॅकेज दिलं गेलं आणि त्याच्यावरनं बोंबाबोंब झाली. आता हे क्रोनी कॅपिटलिझमचा जो इंडेक्स एक जगामध्ये काढलेला आहे त्याच्यामध्ये रशिया आहे, हाँगकाँग आहे, मलेशिया आहे आणि त्या इंडेक्समध्ये वरचं स्थान मिळवण्याचा आपला प्रयत्न चालू आहे की नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आत्ता जो 11 लाख कोटी रुपयाचा किंवा 12 लाख कोटी रुपयाचा जो आकडा आहे तो आपण 19 लाख कोटी रुपयाचं यावर्षीचं बजेट आहे त्याच्याशी जर कंपॅरिझन केली तर किती सिरियस प्रश्न आहे हे लक्षात येतं. आणि याच्यावरती जर मात करायची असेल तर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे तर एक तर कॉर्पोरेट फंडिंग इलेक्शन सुधारणा वगैरे तर झालंच, पण आता ज्या प्रोफेशनल बोर्ड्स बँकांची असायला पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये वशिलेबाजीने जे नेमणुका होतात पहिल्या, मी एक उदाहरण सांगतो. एका मराठी सामान्य वार्ताहराची अपॉइंटमेंट एक बाळासाहेब विखे पाटील जेव्हा अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एका नॅशनलाइज बँकेच्या बोर्डावरती केली होती, ज्यांना बँकिंगमधलं कशातलं अर्थव्यवहारात काहीही ज्ञान नव्हतं. अशा असंख्य नेमणुका होत असतात आणि ते अर्थातच कोणावरती तरी मेहरनजर करण्यासाठी आणि एक रॅकेटच्या माध्यमातून सुद्धा अशा नेमणुका होतात. तेव्हा या नेमणुका पहिल्यांदा थांबल्या पाहिजेत. एक चांगली गोष्ट म्हणजे आत्ताच्या गेल्या काही दिवसामध्ये काही प्रोफेशनल माणसांची नेमणूक करण्यात आलेली आहे याच्या बँकांमध्ये. म्हणजे बँकांमध्ये निवड कशी करायची याचीसुद्धा एक पद्धत ठरलेली आहे, ठाशीव चाकोरी पद्धत, तीसुद्धा बदलायला पाहिजे आणि याच्यातली कॉम्पिटंट माणसं पहिल्यांदा इथे आली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ कॉम्पिटंट असून चालणार नाही तर प्रामाणिक असण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी बँकांच्या बोर्डांवरती जे इंडिपेंडंट जे सदस्य असतात त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांची जबाबदारी अशी आहे की त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी त्यांची ते पाळतात की नाही हे सुद्धा त्याच्यावरती नजर ठेवण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे कॉर्पोरेट एंटिटी म्हणून जे समजलं जातं, आत्ता एखाद्याने थकबाकी ठेवली आपली तर त्याची कंपनी म्हणजे ते कॉर्पोरेट एंटिटी तो स्वतःचा वेगळा, त्यामुळे त्याच्यावरती त्याच्या ॲसेट्स ताब्यात घेतल्या जात नाहीत आणि घेताना सुद्धा 10 वेळा विचार केला जातो. आता विजय मल्ल्यांचं अमेरिकेमध्ये काही स्वतंत्र जे बेटं असतात त्याच्यावर मोठे आलिशान बंगले आहेत, गोव्यामध्ये त्यांची मोठी इस्टेट आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई CBIने 4 वर्षापूर्वी सांगूनसुद्धा का करण्यात आली नाही? मग ही कारवाई झाली का नाही? स्टेट बँक ज्याचं कौतुक केलं जातं, अरुंधती भट्टाचार्य यांचं इतकं कौतुक केलं जातं की आता त्या सेबीवरती जाणार असंही म्हटलं जात होतं, पण यासारख्या
चांगल्या कर्तबगार महिला असतील किंवा मुख्य असतील ते का करू शकत नाहीत? तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये वर्ण प्रेशर असेल. त्यामुळे गणेश हाके मानवत न मानवत आत्ता गेल्या 14 महिन्यात सुद्धा थकबाकी वाढलेली आहे आणि ती कोणाची वाढली याचाही अभ्यास केला पाहिजे. तेव्हा काँग्रेसच्या काळात झालं होतं असं नाही. विजय मल्ल्यांना इंडस्ट्री, सिव्हिल एव्हिएशन, इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या कमिट्यांवरती घेतलं गेलं होतं खासदार असताना आणि त्यांना बँगलोरमध्ये त्यांची संपूर्ण लिकर लॉबी आहे ती जनता दलाला पोसत होती आणि हे सेक्युलरिझमच्या गोष्टी करतात. हा सगळा बकवास आहे थोडक्यामध्ये. हे प्रचंड क्रोनी कॅपिटलिझम आहे आणि याची जड कुठे जी आहे ती तोडण्याची आवश्यकता आहे. ती केव्हा तोडली जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे कितीही कायदे केले तरी ही समस्या सुटण्याची आशादायक चिन्ह बिलकुल नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी जागा व्हायला पाहिजे एवढंच मी सांगू शकतो. माझा वेळ संपलाय थोडक्यात. हेमंत देसाई जे म्हणाले की बँकांमध्ये ज्या वशिल्याने ज्या म्हणजे नेमणुका केल्या जातात वगैरे वगैरे त्या संदर्भामध्ये नुकतंच आता एक बँक्स बोर्ड ब्युरो त्याला त्याला म्हणजे नुकतंच पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यांना जे पूर्वीचे कॅगचे जे आपले जे महासंचालक होते त्यांची विनोद राय यांची नेमणूक, त्यांचे पहिले त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. की यामुळं आपण सचिन सावंत किंवा मी लोकांना म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की बँक आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हे उचललेलं पहिलं पाऊल आहे. हां, ही नेमणुका केली त्याच्यामध्ये अनेक लोकांची नेमणूक केलेली आहे. जे गडबड आहे नाही गडबड म्हणून नाही. मी ते सांगितलं की तुम्हाला हे ज्यांनी कोळसा घोटाळा वगैरे बाहेर काढलेला होता ते विनोद राय आहेत, जे कॅगमध्ये होते विनोद राय. आता म्हणूनच म्हटलं की त्यांची नेमणूक आता संविधानाच्या मध्ये कॅगला देऊ शकत नाही. तुम्ही कॅगला देऊ शकत नाही. नाही आपण ही चर्चा थांबूया. नाही आपण वेगळ्याच मुद्द्यावर चाललोय. नरेंद्र मोदींनी आपण वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करूया. तुमचा विनोद राय यांच्यावर राग असणं स्वाभाविक आहे. सचिन सावंत 2G घोटाळा त्यांनीच काढला होता. पण शेवटी बाळासाहेब जी सुरुवातच बेकायदेशीरपणे झाले त्याचा अंत कसा होईल? सुरुवातच जर बेकायदेशीरपणे झाली तर त्याचा अंत कसा होईल? ठीक आहे. ही इज नॉट टेकिंग सॅलरी. वो 1 रुपया भी सैलरी नहीं ले रहा है. ठीक आहे. अर्धा वेळ तुम्हाला काहीतरी म्हणायचं मी थांबतोय अगदी थोडक्यात. नाही वेळ कमी असल्यामुळे पण आता बँक सुधारण्याच्या नावाखाली जे काही सांगण्यात येत आहे ना त्यात थोडासा भाबडेपणा दिसतो काँग्रेसमध्ये पण आणि भाजपमध्ये, असं माझं स्पष्ट मत आहे. भाबडेपणा नाही हा. जाणीवपूर्वक. आज चलाकपणा आहे. नाही चलाक म्हणजे काय? अहो मी तुम्हाला सांगतो 1969 बँक राष्ट्रीयकरण रिव्हर्स करण्याची चांगली संधी म्हणून ते बघतायत आणि त्याकडे PJ नायक कमिटीच्या रेकमेंडेशन ह्या रघुराम राजनने स्वीकारल्या आहेत, भारत सरकारने स्वीकारल्या आहेत आणि ते मागच्या बजेट आणि या बजेटमध्ये आलेले आहेत आणि त्यातून टोटल बँकांची बॅलन्स शीट स्वच्छ करून या NPAच्या निमित्ताने हा संपूर्ण फुगा फुगवून बँका विक्री योग्य करणं एका वर्षात याकरता बँकिंग इन्व्हेस्टमेंट कंपनी काढण्यात आली आहे. दॅट इज अ होल्डिंग कंपनी आणि BBB म्हणजे माणसांची नेमणूक झाली. हीच माणसं अदानी अंबानीकडून येतील आणि नागपूरवरून पण येतील, PMO मधून पण येतील आणि मग बँकांचं खाजगीकरण लवकरात लवकर होईल. संपूर्ण युरोप अमेरिकेत बँका कोसळल्या त्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या. आपण इतिहासापासून काही शिकत नाही, आपण क्रायसिसहून काही शिकत नाही. आणि भारतामध्ये ही जी काय नॅशनल असेट्स आहेत ज्याला आपण म्हणतो की देश की शान पब्लिक सेक्टर, ती आपण विक्री योग्य करतो आणि ती पुन्हा अदानी अंबानींना देणार आहोत, टाटा बिर्लाला देणार आहोत. हे देशाच्या ठेवीदारांना पसंत पडणार नाही. म्हणून काँग्रेसने पण आपलं धोरण UPA 2चं रिव्ह्यू करावं माझी विनंती आहे आणि भाजपने सुद्धा रिव्ह्यू करावं. देशाच्या जनतेला तुमच्या दोघांचंही बँक सुधारणेचं धोरण मान्य नाही आहे. सो वी अपोज BBB, वी अपोज BIC आणि हे आत्ता जे काय नवीन ARC निर्माण करून बँकांची बॅलन्स शीट क्लीन करणं हे एक मोठे साजिश आहे. हात जोडून सांगतो देशाची जनता ही तुम्हाला माफ नाही करणार. ठीक आहे, इथेच थांबूया. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा. कर्जबुडव्या उद्योगपतींना राजकीय संरक्षण मिळत आहे का? बघा पडद्यावर काय म्हणतात आपले प्रेक्षक. 88% लोक म्हणतायत होय राजकीय संरक्षण मिळत आहे. हे उद्योगपती जे आहेत अशा प्रकारे कर्ज बुडवणारे त्यांची रवानगी ताबडतोब तुरुंगात झाली पाहिजे असं 88% प्रेक्षकांचं म्हणणं आहे. इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.